हीच अगदी अचूक वेळ आहे आपली करिअर निवडीची आणि त्यासाठी हाचा वेबिनार आहे. साधारणपणे आपल्याला असं दिसून येतं की 15 जुलैला आपल्याला आपला निकाल लागेल आणि त्या निकालानुसार आपल्याला आपलं 11वीचं करिअर चूज करावं लागेल. विद्यार्थी मित्रांनो, निर्णय घेताना मिळणाऱ्या गुणांपेक्षा अंगीभूत गुणांचा अधिक विचार करणं गरजेचं असतं. करिअर करताना तुमचे मार्क्स हे तुम्हाला 11वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी उपयुक्त पडतीलच, त्याचा अभिमान तुम्हाला वाटेलच, शिवाय सीईटीचाही तुम्ही अभ्यास करत असालच, परंतु त्या मार्कांच्या पेक्षा आपल्या शारीरिक अंगीभूत जे गुण आहेत त्या गुणांचा करिअर निवडताना अधिक विचार करावा लागतो. मार्क्स आपणाला रॅट रेस कडे नेतात, परंतु स्किल्स आपल्याला आपल्या अचिव्हमेंट कडे घेऊन जातात. आणि चूज करत असताना आपल्या गुणांपेक्षाही म्हणजे मार्कयुक्त गुणांपेक्षाही आपल्या अंगीभूत गुणांना अधिक महत्व देण्याची नितांत गरज असते. विद्यार्थी मित्रांनो, युअर करिअर पाथ, तुम्ही शालेय जीवनामध्ये शिक्षण घेत असताना 1ली ते 10वी पर्यंत ज्यावेळी शिक्षण घेता त्यावेळी 1ली ते 8वीचं शिक्षण हे तुमचं सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनावर आधारित असतं. आणि तुम्ही एक वर्ग एका वर्गातून दुसऱ्या वर्गात, दुसऱ्या वर्गातून तिसऱ्या वर्गात असं 8वी पर्यंत येतं. त्यामध्ये सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन तुम्ही केलेलं असतं. हे मूल्यमापन करत असताना आपण आपल्या फंडामेंटल्सवर अधिक भर देण्याची गरज असते, जी तुम्ही दिलेली असेलच. दुसरं असं की 9वी-10वी मध्ये तुम्ही एनसीईआरटीचा अभ्यास करता. हा एनसीईआरटीचा अभ्यास म्हणजे एसएससी पर्यंत तुम्ही पारंपरिक शिक्षण घेता आणि एसएससी ला मात्र तुमचा मूल्यमापन करताना बोर्ड तुमचं मूल्यमापन करत असतं. हे मूल्यमापनामध्ये शाळेच्या सहकार्यानं बोर्ड मूल्यमापन वर्षी यावर तुमची बोर्डाची परीक्षा होत असते. या वर्षी ती तुमची परीक्षा झालेली नाहीये. तुमचा निकाल 9वीच्या 50% मार्कावर आणि 10वीच्या 50% तुम्ही केलेल्या अभ्यासावर लागणार आहे आणि तो निकाल तुमची शाळा बोर्डाला स्वाधीन करणार आहे, जो 15 जुलैच्या दरम्यान लागेल. कदाचित लेटही लागू शकतो. निकाल कधी लागेल याची चिंता करण्यापेक्षा या जो काय तुम्हाला आजच्या व्याख्यानानंतर जो वेळ मिळेल निकाल लागण्यापर्यंत, त्या वेळामध्ये तुम्ही आपल्या करिअरच्या दृष्टीने आपल्याला कशी माहिती घेता येईल, आपण आपलं करिअर उल्लेखनीय करण्यासाठी काय करता येईल, या म्हणून आजचं व्याख्यान हे अतिशय महत्वाचं व्याख्यान आहे आणि परेश सरांनी ते योग्य वेळी आयोजित केलं असं मला वाटतं. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो 10वीचा जो महत्वाचा वर्ग आहे, या वर्गातून तुम्ही बाहेर पडता आणि योग्य निर्णय घेणार, म्हणजे आफ्टर एसएससी व्हॉट नेक्स्ट हा विचार तुम्ही करणार. यामध्ये आपणाला करिअर करत असताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. त्या गोष्टी म्हणजे असं वाटतं की 10वीचं वर्ष हे फार महत्वाचं वर्ष आहे आणि यानंतर आपण वेगवेगळ्या करिअरच्या वाटा निवडण्यासाठी सक्षम होणं गरजेचं आहे. म्हणजे इथं जर तुमचा निर्णय चुकला तर तुम्हाला बऱ्याच गोष्टींना नंतर फेस करावं लागतं. मग तुमचा वेळ जातो, अनाठाई पैसा खर्च होतो आणि परत आपण त्या ट्रॅकवर येण्यासाठी पुन्हा आपल्याला वेगळी मेहनत करावी लागते. आणि म्हणून 10वी नंतर आपला योग्य निर्णय होणं हे अतिशय गरजेचं असतं. तुमचं कन्फ्युज्ड करिअर असेल, तुम्ही कोणत्या गोष्टींना तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर शंका सॉल्व्ह करून तुम्ही भविष्यातलं करिअर निवडण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपण हे करिअर निवडत असताना निश्चित काय केलं पाहिजे, आपण कोणत्या पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे. तुम्ही 10वीचे विद्यार्थी आहात म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की एसएससी बोर्डाच्या एसएससी मध्ये तुम्हाला एक धडा आहे इंग्लिशमध्ये, बी स्मार्ट, युनिट 1.4. बी स्मार्ट हा धडा तुम्हाला एसएससी ला देण्याचं कारणच हे आहे की तुम्हाला तुमचा निर्णय घेता आला पाहिजे. तुम्ही आणि तुम्हाला ते शिकण्यामध्येच, विषयामध्येच तो भाग दिलेला आहे. बी स्मार्ट याचा अर्थ तुम्ही यशस्वी व्हा,
आणि त्या धड्यामध्ये तुम्हाला असं साधारणपणे सांगितलेलं आहे की ते जे अक्रॉस्टिक एक भाग असतो, म्हणजे कोणत्याही विधानाचा शॉर्ट करून तुम्हाला त्या ठिकाणी सादरीकरण करायचं असतं. आणि अतिशय सुंदर धडा आहे, तुम्ही पुन्हा एकदा तो वाचा. मी तुम्हाला पुन्हा एकदा त्या निमित्तानं असं सांगू इच्छितो की शिक्षण हे फक्त मार्क मिळवण्यासाठी घ्यायचं नसतं, तर ज्ञान मिळवण्यासाठी घ्यायचं असतं. तुम्ही तर त्या धड्याचा व्यवस्थित अभ्यास केलेला असेल तर आजच्या या व्याख्यानाचा मथित अर्थ तुम्हाला निश्चित त्या ठिकाणी लक्षात येईल. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करत त्यामध्ये 20 मार्क याचा अर्थ असा दिलेला आहे की यशस्वी व्हा. मग यशस्वी होण्यासाठी त्या ठिकाणी एक स्मार्ट नावाचं अक्रॉस्टिक दिलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला असं म्हटलंय की स्मार्ट यस मीन स्पेसिफिक, म्हणजे कोणताही निर्णय घेताना तुमच्याकडं निश्चित तपशील असला पाहिजे. मला माहिती असलं पाहिजे की मला काय निर्णय घ्यायचा आहे, माझा काय गोल आहे. आणि म्हणून आपल्याला त्याचं एक स्पेसिफिक माहिती असली पाहिजे, त्याचं निश्चित स्वरूप माहिती असलं पाहिजे. त्या स्मार्टचा दुसरा शब्द असा येतो की यम मीन्स मेजरेबल. मग ते आपल्याला मोजता येण्याजोगं असावं, म्हणजे आपला जो गोल आहे, आपलं जे टार्गेट आहे, आपली जी अचिव्हमेंट आहे, आपण जे निर्णय घेणार आहोत, हे आपला मोजता आला पाहिजे, तो मेजरेबल असला पाहिजे, म्हणजे आपल्या तो आवाक्यामध्ये असला पाहिजे, असा त्याचा अर्थ आपल्याला निश्चित घेता येईल. तिसरं उदाहरणार्थ, तिसरा जो त्यामध्ये जो शब्द येतो तो म्हणजे ए, ज्याला आपण अचिवेबल असं म्हणतो. मग ते प्राप्त करण्या येण्या योग्य आपला तो निर्णय आपला असला पाहिजे, म्हणजे आपल्याला तो सहज मिळवता आला पाहिजे. उगाच आवाक्याच्या बाहेर जाऊन आपण निर्णय घेण्याची आवश्यकता नसते. उदाहरणार्थ मी तुम्हाला असं सांगू शकेन की उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला जर डिफेन्समध्ये करिअर करायचं असेल तर त्यांना आत्ताच निर्णय घेतला पाहिजे की माझी शारीरिक योग्यता डिफेन्समध्ये करिअर करण्यासाठी योग्य आहे का, ते मला अचिवेबल आहे का, माझी शारीरिक क्षमता तशी आहे का. जर नसेल तर आपण त्यासाठी प्रयत्न नाहक करू आणि मग आपल्याला निराशा पदरी पडू शकते. आणि म्हणून अचिवेबल म्हणजे प्राप्त करण्यायोग्य अशा प्रकारचं ते असलं पाहिजे. यामध्ये स्मार्ट मध्ये आर हा शब्द आपल्याला असं सांगतो रिअलिस्टिक, म्हणजे वास्तववादी असलं पाहिजे. स्वप्नात जगण्याची गरज नाही, कल्पना विलासात राहण्याची गरज नाही. आम्ही शाळेमध्ये असताना आम्हाला अशी एक कविता होती गणपतवाणी नावाची. गणपतवाणी बिडी पीत बसायचा आणि नुसतीच ओढायचा काडी आणि विचार करायचा की मी याच जागेवर बांधीन माडी. तर या अशक्य गोष्टी तुम्ही जागेवर बसून माडी नाही बांधू शकत. आणि नेमकं तेच उदाहरण तुम्हाला या धड्यामध्ये दिलंय की तुम्ही एखादी गोष्ट करत असताना, उदाहरणार्थ तुम्ही घर बांधत असताना तुमचं स्पेसिफिक निश्चित असलं पाहिजे की मला कोणत्या प्रकारचं घर बांधायचंय, विटायचं बांधायचंय, सिमेंटचं बांधायचंय, आरसीसीचं बांधायचंय की कसं बांधायचंय. मग या गोष्टी आपल्या करिअरला निश्चित लागू पडतात आणि त्या अतिशय गरजेचं आहेत. म्हणून तुम्ही वास्तववादी जीवन जगलं पाहिजे की उद्याचा दिवस मला काय घेऊन येणार आहे, आज मी काय केलेलं आहे, किती प्रयत्न केलेला आहे आणि उद्या मला काय करावं लागणार आहे, याला म्हणायचं वास्तववादी जीवन. मला मिळेल मग मी करेन, मी बघेन, मला शक्य झालं तर कोणतरी देईल, अशा शंका कुशंकांना आपल्या करिअरमध्ये वाव असता कामा नये. निश्चित आपलं धोरण, निश्चित आपला निर्णय हा वास्तववादी असला पाहिजे, हे आपल्याला या ठिकाणी सांगतो. स्मार्ट मधला शेवटचा शब्द येतो टी, म्हणजे टाइम बाउंडेड, काल मर्यादित असलं पाहिजे. म्हणजे उगाच आपला गोल ठेवायचा आणि मी 50 वर्षानंतर मला असं मिळवेल असं शक्य नाही. आपण निश्चित ठरवलं पाहिजे की मला ज्या गोष्टी प्राप्त करायच्या आहेत त्या गोष्टी मला माझ्या कालमर्यादित मिळाल्या पाहिजेत. एज्युकेशन घेणार, किती कालावधीमध्ये मला माझा करिअरचा गोल सेट करणार आहे, माझ्या कोणत्या गोष्टी मला निश्चित स्वरूपामध्ये करायच्या आहेत, अशा पद्धतीनं टाइम बाउंडेड हे तुमचं करिअर असलं पाहिजे. मी या पाठावर भर एवढ्यासाठी देतोय की तुम्ही जस्ट तो शिकलेला आहात, तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं तो शिकलेला असाल. मी तुम्हाला फक्त रिमाइंडर करतोय की कोणतंही करिअर करताना त्या पाठाचा ऑलरेडी तुम्ही वापर करायला सुरुवात करा. तुम्ही शिकलेला आहात, नुसते मार्क मिळवण्यासाठी शिकण्यापेक्षा तुमच्या जीवनामध्ये तो पाठ किती महत्वाचा आहे. त्याच्या दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये त्यामध्ये असं दिलेलं आहे पहा की ऑल्सो गिवन, म्हणजे तुम्हाला त्या पाठातून अजून काय मिळू शकतं तर व्हिजन, विशेष इंटेन्शन आणि ड्रीम्स. म्हणजे व्हिजन मीन्स तुम्ही तुमचं ध्येय ठरवलं पाहिजे,
तुमच्या इच्छा तुम्ही प्रबळ केल्या पाहिजेत, तुमचं उद्दिष्ट तुम्ही ठरवलं पाहिजे आणि तुम्ही स्वप्न पाहिली पाहिजे. स्वप्न पाहिली पाहिजे की मला काय करायचंय आणि ती पूर्तता करण्यासाठी जे स्पार्क, त्याच टॉपिक मध्ये म्हटलेलं आहे, जे स्पार्क इमॅजिनेशन अँड एन्करेज. सर बरोबर बोलतोय ना मी? परेश सर तुमचा इंग्लिशचा अभ्यास चांगला आहे. मी एवढ्यासाठी बोलतोय इथे की हे अतिशय गरजेचं आहे की यामध्ये तुम्हाला तुमच्या पाठामध्ये दिलंय, आपल्याला दुसऱ्याला कोणी सांगण्याची गरज नाही. मग तुम्ही पाठ फक्त तुम्ही गुणवत्ता मिळवण्यासाठी शिकू नका, तर तुम्हाला तो जीवनामध्ये करिअर करण्याच्या दृष्टिकोनातून त्या पाठातून आपल्याला काय मिळतं आणि त्यामध्ये त्याच पाठामध्ये. वाघमारे सर बरोबर आहे का? हो सर, अगदी बरोबर आहे. बरोबर आहे ना? हा. आणि मग तुमची मुलं ऐकतायत का? वी हॅव स्टार्टेड दिस लेसन लास्ट वर. येस येस येस, 100%. म्हणजे आपण राईट पाथवर मुलांना गाईड करतोय, हे मात्र निश्चित. आणि मग त्याच पाठामध्ये शेवट असा केलेला आहे, सक्सेस इज वॉक इन डार्क, फाइंडिंग द राईट फुटिंग प्रिसाइसली, मास्टरिंग द स्किल्स अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस विल डिपेंड्स ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम्स. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जीवनामध्ये अनेक समस्या येऊ शकतात आणि सक्सेस होताना त्या येतातच आणि आल्याच पाहिजेत. जर समस्या आपल्याला नसतील तर सक्सेस सहजासहजी कधीच मिळत नाही. आणि तो सक्सेस मिळवायचा असेल तर तुम्हाला या सर्व गोष्टी फॉलो कराव्या लागतील. तुम्हाला तुमचा अप्रोच बदलावा लागेल. तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ऍटिट्यूड तुमचा तयार झाला पाहिजे की एखादी समस्या माझ्या समोर निर्माण झाली तर मला काय करावं लागेल, मी काय केलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून हा टॉपिक अतिशय महत्वाचा आहे असं मला वाटतं. आता मी जे तुम्हाला बोलत होतो आतापर्यंत ते असं बोलत होतो की आपणाला करिअर करताना कोणत्या गोष्टी आपल्याजवळ असल्या पाहिजे, काय आपण विचार केला पाहिजे. आता विचार काय केला पाहिजे आणि दुसरी बाजू आपण चुका काय करू. जर आपल्याला हर्डल्स आपले समजल्या, आपल्या चुका जर आपल्याला समजल्या तर निश्चित आपण योग्य मार्ग त्या ठिकाणी काढू शकतो. मला काय करायचंय जसं माहित असलं पाहिजे, तसं मला काय केलं नाही पाहिजे करिअर निवडताना हेही तितक्याच जोमानं आपल्याला माहित असलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, मी अनेक वर्ष काउन्सिलिंग करत असताना मला असं जाणवतं की विद्यार्थी करिअर करताना साधं स्वतःचं ब्राउचर वाचत नाही. म्हणजे शासनानं तुम्हाला ऍडमिशन प्रोसिजर दिली तर ऍडमिशन प्रोसिजर आपण वाचत नाही. आपण आपल्याला मित्राला विचारतो की काय रे ऍडमिशन घेण्यासाठी काय काय लागतं. गरज नाही, तुम्ही पूर्ण काढा, पूर्ण वाचून काढा. प्रत्येक गोष्ट बघा त्यामध्ये काय दिलेली आहे. तुम्हाला जर डिप्लोमाला प्रवेश घ्यायचा असेल तर डिप्लोमाचं ब्राउचर व्यवस्थित वाचा. तुम्हाला 11वीला प्रवेश घ्यायचा असेल तर 11वीचं ब्राउचर व्यवस्थित वाचा. तुम्हाला जी गोष्ट तुम्ही करण्याची ठरवलेली आहे ती तुम्ही व्यवस्थित स्वतःची माहिती स्वतः घेतली पाहिजे. तुम्ही दुसऱ्यावर डिपेंड राहता कामा नये. आणि म्हणून पहिला मुद्दा इथं असा दिलेला आहे की ज्या 4 मिस्टेक तुम्ही करता त्यातली पहिली मिस्टेक आहे की फॉलोइंग द क्राऊड अँड फ्रेंड्स. तुम्ही तुमच्या मित्रांना फॉलो करता. गरज नाही, आपलं करिअर आपल्या आयुष्याला जाणार असतं, मित्र आपल्याला आयुष्याला जात नाही. आणि मित्राला जे करिअर घ्यायचंय ते त्यांनी घ्यावं, तुम्हाला जे करिअर करायचंय ते तुम्ही करावं. ज्या दिशेला सगळे लोक चाललेले आहेत त्या दिशेला न जाता उलट्या दिशेनं जर प्रवास केला तर थोडा त्रास होतो. परंतु नदीच्या प्रवाहाबरोबर जर आपण पोहत गेलो तर लाटेबरोबर आपण सहज जातो. परंतु त्या लाटेच्या विरुद्ध दिशेनं जर पोहायला सुरुवात केली तर आपल्याला नक्की ताकद किंवा आपली शक्ती अधिक लावावी लागते आणि ती करिअरमध्ये लावण्याची गरज असते. करिअर म्हणजे सहज मिळत नाही, हे त्या टॉपिक मध्ये तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की एखादी गोष्ट करिअरच्या बाबतीत निर्णय घेताना सहज करिअर आपलं चांगलं होत नाही, तर तो प्रवास थक्क करणारा असावा लागतो. आपण पूर्ण मेहनत घ्यावी लागते आणि ती मेहनत घेत असताना पहिली टाळायची गोष्ट काय तर माझा मित्र काय करतोय हा विचार करण्याची गरज नाही. सगळी लोक कुठल्या दिशेनं चाललेले आहेत याचा विचार करण्याची गरज नाही. माझी दिशा मी ठरवेल, माझं करिअर मी ठरवेल, मी माझ्या पालकांची चर्चा करेन, मी तज्ञांशी चर्चा करेन आणि अशा व्यक्तीला विचारेन की ज्याला करिअर मधलं कळतं, ज्याला करिअरची माहिती आहे. मी फॉलो कुणाला करेल ज्यांनी जे करिअर मी निवडणार आहे त्या करिअरमध्ये ज्यांनी श्रेष्ठत्व प्राप्त केलंय अशा व्यक्तीला मी विचारेन, मी त्याला फॉलो करेन. आणि म्हणून पहिला मुद्दा महत्वाचा आहे की विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मित्रांना
त्यांना जे करिअर करायचंय त्यांना करू द्या, तुम्हाला जे करिअर करायचंय ते तुम्ही निवडा. दुसरी चूक आपण असं करतो की पालकांवर डिपेंड राहतो. गरज नाही. तुम्ही आता मॅच्युअर झालेला असतात, तुम्ही 15 वर्ष पूर्ण केलेले आहेत, तुम्हाला माहिती मिळवण्यासाठी तुमच्याकडं अनेक बाबी अवेलेबल आहेत. तुम्ही पालकांना तुम्हाला कन्व्हिन्स करता आलं पाहिजे की नाही मला हे करिअर करायचंय. बरेच पालक, मी माझ्याकडची आपल्या शाळेतली असंख्य उदाहरणं तुम्हाला देऊ शकतो की पालकांनी निर्णय घेतला आणि परत तो निर्णय विद्यार्थ्यांनी मोडीत काढला आणि त्यांना जे करिअर करायचं होतं तेच केलं. असं का होतं? तर आपण पालकांना फॉलो करतो. पालकांना तुम्ही तुमच्या फॉलो करा, परंतु निर्णय मात्र तुम्ही घ्या. पालकांची सल्लामसलत करा. म्हणजे पहिलं तर पालकांचं प्रेशर घेण्याची गरज नाही. पालकांबरोबर आपण इतकं इको फ्रेंडली आपली मैत्रीपूर्ण रिलेशन असलं पाहिजे की पालक आपल्याला आपल्या निर्णयाविरुद्ध जाऊ देत नाही. आता सोसायटी जे काही निर्णय घेते ते आपण समाजामध्ये ऐकतो. सोसायटल प्रेशर म्हणजे काय? तर समाज सगळे इंजिनिअरिंगला चाललेत मग मी इंजिनिअरिंगला जातो, सगळे मेडिकलला चाललेत मग मी मेडिकलला जातो, मला कॉमर्स घेतलं पाहिजे मी कॉमर्सला जातो. म्हणजे सोसायटीचा जो ट्रेंड आहे तो बघण्याची गरज नाही. ट्रेंड तुम्ही निर्माण करा. तुमचा ट्रेंड तुम्ही स्वतः ठरवा की मी हे करणार आहे. त्यामुळं पेरेंटल प्रेशर आणि सोसायटीचं प्रेशर घेण्याची गरज नाही. तिसरा अतिशय महत्वाचा आणि इम्पॉर्टंट मुद्दा म्हणजे लॅक ऑफ नॉलेज. आणि आत्ताच्या 21व्या शतकामध्ये जर लॅक ऑफ नॉलेज आपण करिअर निवडताना जर आपला असेल तर आपल्या इतका दुर्दैवी कोणीही नाही. मी तुम्हाला सांगेन इतका खजिना पडलाय, इतकी पुस्तकं आहेत, इतकी करिअरची लेक्चर्स आहेत, युट्यूबवर आहेत, इंटरनेटवर आहे, इंटरनेटवर माहिती अवेलेबल आहे, अनेक असंख्य तज्ञ आपल्या सोबत आले आहेत. आणि त्यातून जर आपण माहिती न घेता चुकीचा जर निर्णय घेत असेल तर मला वाटतं आपल्या पदरी निराशा पडू शकते. आणि म्हणून करिअर करताना आपल्याला आपण पूर्ण माहिती घेतली पाहिजे त्यामधली करिअरची आणि तशा प्रकारच्या तज्ञांबरोबर आपण डिस्कस केलं पाहिजे, आपण बोललं पाहिजे. आणि असं दिसत नाही विद्यार्थी आमच्याकडे आम्हाला दिसतं की अगदी ऍडमिशन घ्यायला आलेत तरी शिक्षकांना विचारत नाहीत आणि मनानं निर्णय घेतात आणि परत तो निर्णय आपल्याला बदलावा लागतो. चौथा या ठिकाणी मुद्दा येतो म्हणजे मनी फोकस्ड अप्रोच. मी थोडा वेगळ्या अर्थानं हा मुद्दा या ठिकाणी घेणार आहे की मनी फोकस्ड अप्रोच म्हणजे ज्ञान मिळवण्यासाठी तुम्ही शिका, तुम्हाला स्किल्स डेव्हलप होण्यासाठी तुम्ही शिका, तुम्ही स्वतः अपग्रेड होण्यासाठी तुम्ही शिका. पैसे आपोआप तुम्हाला मिळतील, पैशासाठी शिकू नका. तुम्ही ज्ञानी झालात, लोक तुमच्या मागे धावतील. तुम्ही अज्ञानी राहिलात तर तुम्हाला लोकांच्या मागे पळावं लागेल. इंजिनिअरिंगची डिग्री घेतल्यानंतर एका विद्यार्थ्याला प्लेसमेंटला फाईल घेऊन दारोदार फिरावं लागतं आणि 10,000च्या नोकरीवर समाधान मानावं लागतं. पण तीच डिग्री घेणारा दुसरा विद्यार्थी 1-1, 2-2 करोडचं पॅकेज घेतो. काय फरक आहे त्या डिग्री मधला? तो फक्त एका कागदातला फरक नसून त्या मुलानं जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे, त्या मुलानं जे स्किल डेव्हलप केलेले आहेत, त्या मुलानं त्या 4 वर्षामध्ये स्वतःला अपग्रेड केलेलं आहे आणि म्हणून त्याला ते पॅकेज देतात. पॅकेज देणारे काय वेळ लागलेलं नसतं त्यांना, ते तुमचा सगळं बघूनच तुम्हाला ते पॅकेज देत असतात. मग ज्या विद्यार्थ्याला 10,000चं पॅकेज मिळतं, तीच डिग्रीहून एखाद्या विद्यार्थ्याला जर 1 करोडचं पॅकेज मिळत असेल तर 4 वर्षामध्ये त्या विद्यार्थ्याने घेतलेली मेहनत कारणी लागलेली असते. आणि म्हणून मनी अप्रोच आपला असला पाहिजे, परंतु प्रॉपर तुम्ही ज्ञान मिळवा. 100% तुम्ही ज्ञानी झालात की तुम्हाला पैसे आपोआप मिळणार आहेत आणि भरपूर मिळणार जर तुम्ही नॉलेजेबल असाल तर. परंतु तुम्ही जर फॉलोअर असाल, तुम्ही दुसऱ्याला फॉलो करत असाल तर मात्र निश्चित तुम्हाला ज्ञान मिळवायला कठीण जाऊ शकतं. पैसा तर पाहिजेच, पैसा मिळालाच पाहिजे. याचं कारण कोणतंही करिअर करत असताना तुम्ही ज्या स्टेजला आता आहात त्या स्टेज नंतर तुम्हाला भविष्यामध्ये 25 वर्ष सोसायटीमध्ये काम करायचंय आणि हे सोसायटीमध्ये काम करत असताना तुम्ही हाय प्रोफाईल जर तुम्हाला राहायचं असेल तर तुमचा मनी अप्रोच असलाच पाहिजे. आणि तो अप्रोच कधी त्याची पूर्तता होते तर तुम्ही ज्ञानी झालात तर. जे काही करिअर तुम्ही निवडाल त्या करिअरमध्ये तुम्ही ग्रासरूटला न राहता तुम्ही टॉप रूटला गेला की तुम्हाला निश्चित यामध्ये
चांगलं करिअर तुमचं होऊ शकतं आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला निर्णय मिळू शकतो. सर नेक्स्ट, ही जी या ठिकाणी जी पीपीटी तुमच्या समोर आली, व्हॉट इज एपीआय टेस्ट, म्हणजे कोणतंही करिअर निवडत असताना त्याला बेस आपला काहीतरी असला पाहिजे. काहीतरी आपण त्यामध्ये निर्णय घेताना कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत ते अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे हे सगळं मी तुम्हाला करिअर निवडण्यापूर्वी का सांगतोय, तर ज्या गोष्टी टप्प्यानं गरजेच्या आहेत त्या टप्प्यानंच आपण या ठिकाणी या पीपीटीचा अभ्यास करत आहोत. पहिला मुद्दा या ठिकाणी की का टेस्ट करायचे असतात, का मानसशास्त्रीय कसोट्यांचा अभ्यास करायचा असतो, का मानसशास्त्रीय कसोटी आपण घ्यायची असते, का तज्ञांचा सल्ला घ्यायचा असतो, तर आपली पर्सनॅलिटी टेस्ट करण्यासाठी आपल्याला मानसशास्त्रीय कसोट्यांची गरज असते. त्यातली पहिली टेस्ट या ठिकाणी दिली खाली बेसला, ती म्हणजे ऍप्टिट्यूड टेस्ट. ऍप्टिट्यूड टेस्ट आपण मराठीमध्ये त्याला अभियोग्यता टेस्ट असं म्हणतो. आपल्या शरीरामध्ये अशा काही क्षमता असतात की ज्या आपल्याला त्याचं आकलन नसतं, ज्या आपल्याला माहिती नसतात, त्या आपल्याला या टेस्टच्या माध्यमातून जाणून घेता येतात की बाबा नाही, माझ्याकडे या प्रकारच्या क्षमता आहेत. या क्षमतांच्या माध्यमातून माझा ऍप्टिट्यूड हा गणितीय ऍप्टिट्यूड आहे, माझा ऍप्टिट्यूड हा रिअलिस्टिक ऍप्टिट्यूड आहे, माझा ऍप्टिट्यूड हा सायंटिफिक ऍप्टिट्यूड आहे. जर मला माझ्या क्षमता कळाल्या, मी दिवसभर तासन तास बसून कम्प्युटर लॅबमध्ये अतिशय चांगलं काम करू शकतो, तर मी कोणत्या प्रकारचं करिअर निवडलं पाहिजे. मी तासन तास निसर्गामध्ये बसून जर निसर्गाचं चांगलं नॉलेज मिळवू शकतो, तर मी कोणतं करिअर निवडलं पाहिजे. मी जर क्रिएटिव्ह असेल तर मी कोणतं करिअर निवडलं पाहिजे आणि कोणत्या क्षमता माझ्याकडे आहेत. मी जर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये जाणार असेल तर माझ्याकडे कोणत्या क्षमता असल्या पाहिजेत. मी तासन तास मेहनत करण्याची माझी तयारी पाहिजे, प्रतिकूल परिस्थितीमध्ये फेस करण्याची तयारी माझी पाहिजे. -डिग्री सेल्सिअसला आपले सैनिक, कॅप्टन्स, लेफ्टनंट्स तिथं राहत असतात, त्यावेळी तिथं प्रतिकूल परिस्थिती असते. त्यावेळी तुम्हाला असं म्हणता नाही येणार की माझ्याकडे ही क्षमता नाही, मी -डिग्री सेल्सिअसला राहू नाही शकत, मला सवय लागलेली राहण्याची. म्हणजे या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत की ते मला कळालं पाहिजे की माझे ऍप्टिट्यूड काय आहे, माझ्याकडे कोणत्या क्षमता आहेत. दुसरी टेस्ट या ठिकाणी आहे ती म्हणजे पर्सनॅलिटी टेस्ट. माझं व्यक्तिमत्व कसं आहे, मी यावर तुम्हाला अगदी डिटेल म्हटलं तरी आपण यावर नंतर बोलू. माझी पर्सनॅलिटी कशी आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि पर्सनॅलिटी वेगवेगळ्या प्रकारची असते. कधी आपण इंट्रोवर्ट असतो, कधी आपण एक्स्ट्रावर्ट असतो. इंट्रोवर्ट मध्ये आपण अंतर्मुखी असतो, अंतर्मुखीमध्ये आपण अशा प्रकारचं करिअर निवडू शकतो की मला समाजामध्ये जाण्याची गरज नाही, माझं मी करिअर करू शकतो. मग तुम्ही सायंटिफिक अप्रोचनं सायंटिस्ट होऊ शकता. परंतु जर पॉलिटिकल अप्रोच तुमचा असेल तर तुम्ही एक्स्ट्रोवर्ट असू शकता. म्हणजे तुमच्याकडे सामाजिक भूमिकेतून काम करण्याच्या क्षमता अधिक असतील तर तुम्ही तशा प्रकारचं करिअर निवडू शकता आणि ते पर्सनॅलिटी टेस्ट मधून आपण जाणून घेऊ शकतो. तिसरी टेस्ट आहे इंटरेस्ट टेस्ट. त्याला आपण अभिरुची शोधिका असं मराठीमध्ये म्हणतो. म्हणजे माझा कल कोणता आहे, माझी आवड काय आहे, माझ्या मनाचा कल काय आहे हे आपण जाणून घेणं त्या इंटरेस्ट टेस्टनं गरजेचं असतं. आणि याचा रिझल्ट आपल्याला काय मिळतो, तर हा जो इंटरेस्ट आहे तो आपला रिअलिस्टिक असू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ मी प्रॅक्टिकली प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्याची क्षमता माझ्याकडे असू शकते. म्हणजे मी वास्तविकतेला अधिक भर देऊन मी कसा माझे प्रॉब्लेम्स मी सॉल्व्ह करू शकतो हे माझ्या क्षमतांमध्ये आहे आणि त्यामुळं मी तशा प्रकारचं करिअर निवडण्याची गरज आहे. दुसरं आहे इन्व्हेस्टिगेटिव्ह. म्हणजे माझ्या ज्या काही आयडिया आहेत, माझे जे विचार आहेत, माझ्या ज्या काही म्हणजे थिंकिंग आहे, या सर्व गोष्टी इन्व्हेस्टिगेटिव्ह आहे. मी चांगलं संशोधन करू शकतो, तर त्या दृष्टिकोनातून मी विचार केला पाहिजे. आर्टिस्टिक म्हणजे क्रिएटिव्ह डिझायनिंग, जसं आपण आता या ठिकाणी व्याख्यानामध्ये पाहिलं की पीपीटी किती सुंदर बनवलेले आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला क्रिएटिव्ह असणं, तर त्यासाठी आपण कोणतं करिअर केलं पाहिजे. माझा जर सोशल ऍप्टिट्यूड असेल
तर मी काय केलं पाहिजे, म्हणजे माझं हेल्पिंग नेचर आहे, मी दुसऱ्याला मदत करू शकतो, तर मी नर्सिंग मध्ये करिअर करू शकतो, मेडिकल मध्ये करिअर करू शकतो, मी नेतृत्व करू शकतो, मी चांगला नगरसेवक बनू शकतो, चांगला आमदार बनू शकतो, चांगला खासदार बनू शकतो. आणि याही ठिकाणी चांगल्या माणसांची आणि क्वालिफाईड माणसांची गरज आहे. आज तुम्ही नरेंद्र मोदींची जर टीम बघितली आता नवीन मंत्रिमंडळामध्ये, तर तुम्हाला कित्येक लोक त्यात पीएचडी केलेली, IIT केलेली आणि तर ती सगळी लोक म्हणजे गुड क्वालिटी एज्युकेशन घेतलेली सगळी मंत्रिमंडळामध्ये माणसं घेतलेली तुम्हाला पाहायला मिळतील. यावरून असं लक्षात येतं की आपल्या एज्युकेशन सिस्टीमला प्रचंड डिमांड येत चाललेला आहे आणि म्हणून आपला अप्रोच कसा आहे तो बघणं गरजेचं. त्यानंतर यामध्ये एंटरप्राइजिंग असं म्हटलेलं आहे, म्हणजे लिडिंग, मेकिंग डिसिजन्स अँड मेक अ बिझनेस. म्हणजे तुम्ही उदाहरणार्थ कॉमर्स या शाखेतून तुम्ही जर गेलात तर तुम्हाला काय करावं लागतं, तुम्ही कसे लीडर्स होऊ शकता, तुम्ही कसं MBA करू शकता, तुम्ही कसं इकॉनॉमिकली विचार करू शकता, तुम्ही कसा फायनान्स दुसऱ्याला गायडन्स करू शकता, या सर्व गोष्टी त्यामध्ये महत्वाच्या आहेत. आणि कन्व्हेन्शनल म्हणजे डाटा, उदाहरणार्थ सॉफ्टवेअर मध्ये किंवा डेव्हलपर म्हणून किंवा डाटा कलेक्टिव्ह, उदाहरणार्थ अनेक गोष्टींचं उदाहरण तुम्हाला या ठिकाणी देता येईल. तर अशा पद्धतीनं या सर्व गोष्टींचा करिअर निवडण्यापूर्वी तुम्ही विचार केला पाहिजे आणि तो विचार करत असताना जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर तुम्ही मात्र त्याची पूर्ण माहिती घेतली पाहिजे, नॉलेज घेतलं पाहिजे, तरच तुम्हाला करिअर निवडताना अडचणी येणार नाहीत. आणि जी काय आपली 10वी पर्यंतची जी फॅन्टसी चॉईस असते, म्हणजे मला एखादा PSI दिसला की मला असं वाटतं की अरे काय याची वर्दी आहे आणि का हात दर्दी आहे, सगळे लोक याला घाबरतात, मी PSI झालं पाहिजे. एखादा वकील बघितला की आपल्याला असं वाटतं की अरे काय याचा काळा कोट, काय रुबाब आहे आणि काय, आणि मग मी वकील झालं पाहिजे. मला कधी कधी एखादा नेव्ही ऑफिसर दिसला तर अरे काय याचा पांढरा शुभ्र युनिफॉर्म आहे, याच्या डोक्यावर हॅट आहे, याला लोक सॅल्यूट करतायत, मी नेव्ही मधलं करिअर केलं पाहिजे. परंतु या फॅन्टसी चॉईस पेक्षा आपल्याकडं माझी ऍप्टिट्यूड काय आहे, माझी पर्सनॅलिटी काय आहे, माझा इंटरेस्ट काय आहे, ते बघून जर मी माझं करिअर निवडण्यासाठी प्रयत्न केला तर निश्चित तुम्हाला चांगलं करिअर करायला त्याची मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते. जसं या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या तशा या टेस्ट बरोबर अजून कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या असतात करिअर निवडताना, तर मी माझा स्वभाव बघितला पाहिजे, माझ्या स्वभावामध्ये कोणती वैशिष्ट्य आहेत आणि त्या वैशिष्ट्यांचा मी अभ्यास केला पाहिजे की मी किती वेळ काम करू शकतो, मी काय काय करू शकतो, माझ्या स्वभावातल्या चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत, माझ्या स्वभावामध्ये मी कम्युनिकेशन स्किल आहे का, मी गोड बोलतो का, माझ्यामध्ये नम्रता आहे का, आणि मग ते कोणत्या करिअरसाठी सूट होतोय माझा स्वभाव. मी जर रागीट स्वभावाचा असेल तर मी कोणत्या प्रकारचं करिअर केलं पाहिजे, मी जर मेहनती असेल तर मी कोणत्या प्रकारचं करिअर केलं पाहिजे असेल, माझ्याकडे जर नम्रता असेल तर मी कोणत्या प्रकारचं करिअर केलं पाहिजे. तर हेही बघणं गरजेचं आहे की माझे स्वभाव वैशिष्ट्य काय. दुसरा मुद्दा मी याला ऍडिशनल असं सांगेन की माझा इंटेलिजन्स बघितला पाहिजे, की माझी बुद्धिमत्ता कोणत्या प्रकारची, कोणत्या प्रकारच्या मी अभ्यास करत असताना कशा प्रकारे अभ्यास करतो, किती टॅलेंट मी आहे. कारण सर्वच करिअर तुमच्या आवाक्यातील असतील असं नाही. म्हणजे उदाहरणार्थ सायंटिफिक करिअर करायचं असेल, आपल्याला JEE ऍडव्हान्स देऊन तर IIT मध्ये जायचं असेल तर आपण अगोदरच विचार केला पाहिजे की हे मला शक्य आहे का, माझा इंटेलिजन्स किती आहे, नाहक मी मृगजळाच्या मागे धावतोय का, असंही बघणं गरजेचं असतं. आणि आपण आपल्या जे काही परमेश्वरानं आपल्याला जी काही देणगी दिलेली आहे त्यानुसार मी कोणतं करिअर करू शकतो आणि त्यामध्ये उच्च करिअर कसं करू शकतो हे बघण्याची गरज आहे. आणि म्हणून आपण आपला इंटेलिजन्स बघितला पाहिजे की माझी बुद्धिमत्ता कशी आहे, मी किती बुद्धिमान आहे, मी कोणत्या प्रकारचा करिअर करताना माझ्या बुद्धिमत्तेचा मला उपयोग होणार आहे. नाहीतर मग अनेक विद्यार्थी आपण पाहतो इंजिनिअरिंगला जातात, 4 वर्षी डिग्री, 4 वर्षाचे 7 वर्ष लावतात, मेडिकलला जातात, पैसे भरतात, 8-8, 10-10 वर्ष लावतात आणि मग त्यांना फ्रस्ट्रेशन येतं, निराशा येते. आणि ती निराशा येण्याचं कारण असतं की आपला इंटेलिजन्स तेवढा नसतो, ते कठीण प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची ताकद आपली नसते. मग आपण साधा ITI ला गेलो तरी चांगलं करिअर करू शकतो, असं काही नाही की मेडिकललाच गेलं पाहिजे. आपल्याला जे आवडतं, माझ्या ज्या क्षमता आहेत त्यानुसार करिअर निवडण्यासाठी आपण आपला इंटेलिजन्स शोधला पाहिजे की मला काय करू शकतो, माझी बुद्धिमत्ता किती आहे. तिसरा मुद्दा मी याला जोडून असं सांगेन की शारीरिक क्षमता, माझी शरीर यष्टी कशी आहे.
मगाशी सांगितल्याप्रमाणे मला आर्मीत जायचंय आणि माझी उंचीच बसत नाही आणि मी आर्मीसाठी प्रयत्न करतोय, नाही प्रयत्न करतोय आपण पुन्हा मृगजळाच्या मागे धावत असल्यासारखं प्रयत्न करतोय. आपली शारीरिक क्षमता काय आहे, मी काय करू शकतो, माझी उंची, वजन, माझी देहदृष्टी किंवा माझा देह कशा प्रकारचा आहे आणि तो कुठल्या करिअरला सूट होतो तेही बघणं अधिक गरजेचं आहे. आपल्या शाळेचे फिजिकल डायरेक्टर्स या संदर्भात आपल्याला चांगलं मार्गदर्शन करू शकतात. आपल्याला शाळेमध्ये शिकत असताना सहज शिक्षक एक रिमार्क मारत असतात, अरे हा खूप छान खेळतो. शिक्षकांचा हा रिमार्क हा तुमच्या आयुष्याला जाऊ शकतो. आमच्या शाळेतून असे विद्यार्थी घडले की बाबा 5वी पासून पर्यंत असताना स्पोर्ट्समन मध्ये सगळ्या गोष्टींमध्ये पुढे असायचे आणि त्यांनी स्पोर्ट्स मध्येच पुढे जाऊन करिअर केलं आणि दर्जेदार करिअर केलं, असंही होऊ शकतं. तर आपली शारीरिक यष्टी बघण्याची गरज आहे, शारीरिक क्षमता बघण्याची गरज आहे. चौथा मुद्दा याला मी सांगेन की आपली परिस्थिती ही आपण अगोदरच ठरवलं पाहिजे. विद्यार्थ्यांना विचारलं ना, तुला काय व्हायचंय बाळा, तर मला पायलट व्हायचं. माझ्या घरची परिस्थिती आहे का, आत्ताच पायलटचा अर्ज आलेला आहे पहा, इंदिरा उडान अकॅडमीची जाहिरात आलेली आहे. मला वाटते 15 जुलैपर्यंत त्याचे फॉर्म भरायचे आहेत. ते ब्राउचर वाचत असताना जर वाचलं ना तर तुम्हाला असं जाणवेल की एका वर्षाच्या पायलट ट्रेनिंगला 45 लाख रुपये फी भरावी लागते. ही नुसती फी झाली. मग आपण हा विचार केला पाहिजे, परिस्थिती म्हणजे आर्थिक परिस्थिती. माझ्या पालकांची एवढी परिस्थिती आहे का, मी नाहक पालकांना तर त्रास देत नाही ना, मेडिकलला जाण्यासाठी माझी क्षमता आहे का. तशा प्रकारचं आपण दुसरं करिअर कमी खर्चामध्ये निवडू शकतो. ते आपल्याला निवडण्यासाठी म्हणजे परिस्थितीमध्ये आपण आपली आर्थिक परिस्थिती, आपण आपली कौटुंबिक परिस्थिती, आपण भौगोलिक परिस्थिती याचा विचार करण्याची गरज आहे. पुढचा मुद्दा धरूनच मी असं सांगेन की ऍडजस्टमेंट याचा अर्थ समायोजन क्षमता. करिअर करताना नुसतं करिअर करून चालत नाही, तर आपल्याकडं ते करिअर करत असताना स्वतःला त्या करिअर बरोबर समायोजन करण्याची क्षमता असली पाहिजे. उदाहरणार्थ मी असं ठरवलं की मला बाबा लॉ मध्ये करिअर करायचंय, तर लॉ मध्ये करिअर करत असताना आपल्याला एखाद्या कायदा तज्ञ होण्यासाठी एखाद्या गोष्टीची माहिती मिळव, मग तेवढी ऍडजस्टमेंट माझ्याकडे आहे का. मला जर शास्त्रज्ञ व्हायचं असेल तर मला 10-10, 12-12 तास लॅब मध्ये बसावं लागेल, ती माझी क्षमता आहे का, ते मी ऍडजस्ट करू शकतो का. जर मला चांगलं करिअर करत असताना दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहावं लागेल, तर मला मेसचं खावं लागेल, मला हॉस्टेलला राहावं लागेल, ते मी ऍडजस्ट करू शकतो का, मी होमसिक तर होणार नाही. या सगळ्या गोष्टींचाही विचार करिअर निवडीमध्ये करावा लागतो. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा या स्लाइड बरोबर मी सांगू इच्छितो की आपली शैक्षणिक संपादन काय, माझ्याकडे काय अचिव्हमेंट आहे, मी करिअर करत असताना कोणतं शिक्षण घेत आहे आणि ते शिक्षण घेत असताना मी त्या प्रकारचंच करिअर निवडण्यासाठी प्रयत्न करणं हे गरजेचं असतं. तुम्हाला मी या अगोदर अशा गोष्टी सिक्वेन्सनं सांगत आलेलो आहे की करिअर निवडत असताना आपले स्ट्रॉंग पॉइंट्स कोणते बघितले पाहिजेत, काय काय केलं पाहिजे, काय केलं नाही पाहिजे आणि कोणत्या गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजेत. मग त्यामध्ये तुमचा ऍप्टिट्यूड टेस्ट असेल, पर्सनॅलिटी टेस्ट असेल, इंटरेस्ट टेस्ट असेल, त्याचा परिणाम काय येतो, त्या परिणामानुसार मी माझं स्वभाव वैशिष्ट्य, माझा इंटेलिजन्स, माझी शारीरिक क्षमता, माझी परिस्थिती, माझी ऍडजस्टमेंट, माझी शैक्षणिक संपादन, या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. काय टाळलं पाहिजे करिअर निवडण्यासाठी तेही आपण पाहिलं. आणि आता आपण मेन मुद्द्याकडे येणार आहोत, म्हणजे ऍक्च्युली करिअर निवड. तुम्ही असं ठरवलेलं आहे की मला 3 महत्वाचे जे करिअर्स असतात ते म्हणजे सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स. एवढ्याच शाखा आपल्याला माहिती असतात, परंतु याही शाखांपेक्षा अधिक शाखा यामध्ये आहेत असं मी तुम्हाला अगोदरच सांगू इच्छितो. इथं पहिला मुद्दा दिलाय सायन्स, दुसरा मुद्दा दिलाय कॉमर्स, तिसरा मुद्दा दिलाय आर्ट्स, ज्या पारंपरिक शाखा आपल्याला माहित आहेत. त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला अजून सांगू शकतो की तुम्ही फाईन आर्ट्सला जाऊ शकता. 10वी नंतर तुम्हाला तशा प्रकारचं करिअर निवडता येतं.
त्यासाठी काय करावं लागेल त्याचा आपल्याला वेगळा विचार करावा लागतो. आता इथं एका तासामध्ये सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, फाईन आर्ट्स, फॅशन टेक्नॉलॉजी, ITI, डिप्लोमा, फाईन आर्ट्स मध्ये परफॉर्मिंग आर्ट्स, व्हिज्युअल आर्ट्स, अप्लाइड आर्ट्स, पेंटिंग, क्लब या सर्व गोष्टी येतात. अशा अनेक प्रकारच्या बाबी आपल्याला करिअर निवडताना विचार कराव्या लागतात. मित्रांनो लक्षात घ्या. आणि म्हणून या सर्व शाखांचा आपल्याला अभ्यास असणं, आपण आपला ऍप्टिट्यूड बघणं हे गरजेचं आहे. आता मी माझ्याकडे जे काही असतात आणि सायन्स, कॉमर्स, आर्ट्सच नाहीये तर मला जर ड्रॉइंग, जरी तुम्हाला 10वीला 90% मार्क आले तर तुमचा ऍटिट्यूड फाईन आर्ट्स असेल तर तुम्ही फाईन आर्ट्सलाच गेलं पाहिजे. या मताचा मी एक समुपदेशक म्हणून तुम्हाला सांगू शकेन. कुणी म्हटलं ना 95% मार्क आले सायन्सला जा, जरुरी नाही. आता BA इन इकॉनॉमिक्स करणारे विद्यार्थी सेंट झेवियरचा जर कट ऑफ बघितला तर सायन्स पेक्षा जास्त आहे मित्रांनो. हा का जास्त आहे तर विद्यार्थ्यांनी BA विथ इकॉनॉमिक्स प्लस मॅथमॅटिक्स घेऊन जर करिअर केलं तर अतिशय दर्जेदार करिअर करता येतं, जे सायन्सच्या विद्यार्थ्यांना सुद्धा जमत नाही. असं आपण शोधून काढलं पाहिजे की माझ्या दृष्टिकोनातून काय चांगलं आहे. आता मात्र मी तुम्हाला सायन्स या करिअरच्या संदर्भात या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे. यामध्ये पहिलं जे करिअर सायन्समध्ये जे इथं डेफिनेशन दिलेली आहे पहा, सायन्स विच डील्स विथ कोर्स इन बेसिक सायन्स, मेडिकल सायन्स अँड टेक्निकल सायन्स. आता यामध्ये परत बेसिक सायन्स मध्ये खूप मोठा समुद्र पडलेला आहे, मेडिकल सायन्स मध्ये खूप मोठा समुद्र पडलेला आहे आणि टेक्निकल सायन्स मध्ये खूप मोठा समुद्र पडलेला आहे. मी याचं बेसिक फंडामेंटल्स तुम्हाला आज जाता जाता सांगेन. बाकी तुम्ही तुमचा करिअर एकदा तर फिक्स झालं की तुम्ही कधीही तुम्हाला आपण मार्गदर्शन करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, असं मी गृहीत आता धरतो की तुम्ही सायन्स चूज केलेलं आहे आणि सायन्स निवडणार आहात. मी पुन्हा एकदा तुम्हाला असं सांगतोय की मी म्हणतोय तुम्ही सायन्स निवडणार आहात, निवडाच असं नाही, ते तुम्ही ठरवा तुम्हाला काय निर्णय घेता येतो. परंतु जर सायन्स ही जी फील्ड आहे ते इथं सुरुवातीलाच म्हटले मोस्ट पॉप्युलर आहे. मी या शब्दांवर फार भर देणार नाहीये कारण पॉप्युलर हे प्रत्येक करिअर आहे, प्रत्येक करिअर पॉप्युलर आहे. ते पॉप्युलर करण्याची जबाबदारी आपण घ्यायची असते. आपण जे करिअर निवडणार आहोत त्याला पॉप्युलॅरिटी निर्माण करण्याची क्षमता आपण डेव्हलप करायची असते. परंतु सायन्स हे पॉप्युलर करिअर आहे हे नाकारताही येणार नाही. याचं कारण असं की सायन्स मधून अनेक लोकांनी दर्जेदार करिअर केलेलं आहे. कोविड मध्ये तुम्हाला दिसलं असेल की आज संपूर्ण देशाला, संपूर्ण जगाला जर कुणी या ठिकाणी सुरक्षित ठेवलं असेल तर त्यामागं हे सायन्स आहे. अतिशय दर्जेदार करिअर यामध्ये निवडता येतं. ज्यांना सायन्स मध्ये करिअर निवडायचंय त्यांनी हा विचार, इथं दिलेल्या मुद्द्यांचा विचार करावा. फेवरेट करिअर आहे, करिअर ऑप्शन्स यामध्ये आहेत की ज्यामध्ये इंजिनिअरिंग आहे, मेडिकल आहे, रिसर्च आहे, बेसिक सायन्स आहे. आपल्याला इझिली स्विच, म्हणजे तुम्हाला त्यामध्ये जर तुम्ही चांगली गुणवत्ता प्राप्त केली तर तुम्हाला सहजासहजी चांगले मार्ग मिळतात आणि अनेक मार्ग अवेलेबल आहेत. म्हणजे नुसतं काय ठराविक मार्ग नाहीत, असंख्य मार्ग त्यामध्ये अवेलेबल आहेत. त्यामध्ये तुमचा, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सायन्स मध्ये करिअर करताना प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ऍबिलिटी असली पाहिजे. कारण सायन्स हे क्रिटिकल आहे, तुम्हाला क्रिटिसाइज करता आलं पाहिजे. तुम्हाला अशा पद्धतीनं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ऍटिट्यूड तुमचा असला पाहिजे, तुमचा मॅथमॅटिकल ऍप्टिट्यूड असला पाहिजे, तुमचा सायंटिफिक अप्रोच असला पाहिजे, तर तुम्ही सायन्स मध्ये चांगलं करिअर करू शकता. यामध्ये वेल पेड जॉब तर मिळतातच, परंतु यामध्ये अतिशय दर्जेदार बिझनेस बी करता येतात. असंख्य उदाहरणं मी तुम्हाला देईन की एक साधा शेतकरी वार्षिक खर्च त्याचा
समजा 1,00,000 असेल तर उत्पन्न तो 10 लाख घेणारे सुद्धा शेतकरी आहेत, करोडोमध्ये खेळणारे शेतकरी आहेत, करोडोमध्ये खेळणारे बिझनेसमॅन आहेत, करोडोमध्ये सॅलरी घेणारे सर्वंट आहेत, हेही या ठिकाणी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. सायन्स इज अ फन, तुम्हाला एन्जॉय करता आलं पाहिजे. बरं, नुसतं सायन्स इज अ फन नाही, तर तुम्ही ज्या करिअरमध्ये जाल ते करिअर तुम्हाला एन्जॉय करता आलं पाहिजे, हेही तितकंच महत्वाचं आहे. इतकं फॅसिनेटिंग आणि अमेझिंग करत तुम्हाला सायन्स मध्ये निश्चित करता येईल असं मला वाटतं. हू शुड टेक सायन्स आफ्टर 10th? यामध्ये हे जे मुद्दे दिलेत अतिशय महत्वाचे मुद्दे आहेत, की यामध्ये जर समजा तुम्हाला करिअर करायचं असेल तर तुम्ही टेक्नॉलॉजी फॅसिनेट असलं पाहिजे, तुम्हाला नंबरशी खेळता आलं पाहिजे, म्हणजेच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमची न्यूमरिकल ॲबिलिटी ही अतिशय चांगली असली पाहिजे. तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी यासारख्या विषयांवर नुसतं बायोलॉजी नाही तर झोलॉजी असेल, बॉटनी असेल, ऍपिकल्चर असेल, हॉर्टिकल्चर असेल, ऍग्रिकल्चर असेल, यामध्ये खूप वास्ट आहे. तुम्ही अगदी तुम्हाला समुद्राची आवड असेल तर तुम्ही त्यामध्ये करिअर करू शकता. म्हणजे ओशिनोग्राफी असेल तर वेगवेगळे, मग ते फॉरेस्ट्री असेल, असंख्य बाबी यामध्ये, असंख्य सब्जेक्ट यामध्ये आहेत. इथं 3 दिलेत म्हणून तुम्ही त्याचाच विचार न करता असंख्य सब्जेक्ट तुम्हाला सायन्स मध्ये करिअर करण्यासाठी अवेलेबल आहेत. आणि म्हणून मग मी असं म्हटलं की टेक्निकल अप्रोच असणारे विद्यार्थ्यांनी पीसीएम घेऊन करिअर करावं, बी ग्रुप असणाऱ्यांनी पीसीबी घेऊन करिअर करावं, ज्यांना या गोष्टींचं माहिती नाही अशांनी पीसीएम बी ग्रुप घ्यावा, बायोलॉजीचा अभ्यास करावा आणि बी ग्रुप मध्ये जावं. अशा विविध गोष्टी तुम्हाला या ठिकाणी करता येतील. तुम्हाला मशीनशी खेळता आलं पाहिजे, तुम्हाला विज्ञानादृष्टीत रिसर्चची आवड असली पाहिजे, तुम्हाला यामध्ये डिफेन्समध्येही सायन्सचं करिअर घेऊन अतिशय चांगलं करिअर करता येतं. डिफेन्समध्ये तशा प्रकारची व्यवस्था आहे. किंवा इथं जर आर्मी ऑर PMF असं म्हटलंय, परमनंट मिलिटरी फोर्सेस मध्ये तुम्ही अतिशय दर्जेदार करिअर सायन्स नंतर करू शकता. मी एकच उदाहरण तुम्हाला सांगेन की तुमचा जर तसा अप्रोच असेल तर याची एक आर्मी नेव्ही एअरफोर्सची एक एक्झाम असते. जर तुम्हाला आर्मी नेव्ही एअरफोर्स मध्ये जाऊन करिअर करायचं असेल, डॉक्टर व्हायचं असेल तर AFMC ची एक एक्झाम असते 12वी नंतर, त्याला आर्म फोर्स मिलिटरी असं म्हटलं जातं, मिलिटरी कॉलेज. आणि त्यामध्ये तुम्हाला मेडिकलचं शिक्षण दिलं जातं आणि तुम्ही आर्मीमध्ये डिफेन्समध्ये तुम्ही मेडिकल ऑफिसर म्हणून काम करू शकता. ही जी विद्यार्थी मित्रांनो जी पीपीटी आहे त्या पीपीटी मध्ये पीसीएम ग्रुप घेऊन जर 12वी नंतर तुम्ही करिअर केलं, आता हे पीसीएम बी करत असताना तुम्हाला 10वीत आत्ताच ठरवावं लागेल की मला 11वी सायन्सला जाणार असेल तर काय प्रवेश प्रक्रिया असते, मी कुठलं कॉलेज निवडलं पाहिजे आणि त्यामधून मला कोणत्या परीक्षा द्याव्या लागतात. ज्यावेळी तुम्ही बीटेक, बॅचलर इन टेक्नॉलॉजी, BS बॅचलर ऑफ सायन्स किंवा बॅचलर ऑफ आर्किटेक्चर किंवा बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, ड्युअल डिग्री प्रोग्राम, बीटेक प्लस एमटेक याचा जर विचार करत असाल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रवेश परीक्षेची तयारी करावी लागते 12वी नंतर. आणि ही 12वी नंतर प्रवेश परीक्षा, अनेक प्रकारच्या प्रवेश परीक्षा त्यामध्ये आहेत. म्हणजे BS बॅचलर इन सायन्स मध्ये तुम्हाला करिअर करायचं असेल तर BS प्लस MS ड्युअल डिग्री असते, ज्याला आयझर नायझर सारख्या संस्थांची नेस्ट किंवा जेई सारखी एक्झाम द्यावी लागते. तुम्हाला बीटेक मध्ये करिअर करायचं असेल तर जेईची परीक्षा द्यावी लागते पीसीएम घेऊन, आणि त्यामध्ये तुम्हाला जेई ऍडव्हान्स, जेई मेन्स ची परीक्षा देऊन किंवा महाराष्ट्र शासनाची सीईटी देऊन तुम्हाला बीटेक किंवा बीई मध्ये करिअर करता येतं. तर अशा वेगवेगळ्या बाबी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथं BRC दिलंय म्हणून सांगतो, बॅचलर इन आर्किटेक्चरची डिग्री घेताना नाटाची एंट्रन्स एक्झाम आपल्याला क्रॅक करावी लागते. ऑल इंडिया लेवलवर नाटाचा स्कोर बघितला जातो आणि त्यानुसार तुम्ही आर्किटेक्चरला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ शकता. तर अशा पद्धतीनं पीसीएम ग्रुप हा एक सायन्सला गेलं की अतिशय महत्वाचा ग्रुप आहे, ज्यामध्ये तुम्हाला करिअर करता येतं. आणि ते करिअर निवडण्यापूर्वी 11वीला प्रवेश घेताना तुम्ही जनरल सायन्स घेणार की बायफोकल घेणार की व्होकेशनल घेणार याचाही विचार आत्ताच तुम्हाला 10वीचा निकाल लागल्यानंतर करायचा. विद्यार्थी मित्रांनो, की सायन्सला जाणार असाल तर मी समजा बायफोकल घेतलं तर मला किती सब्जेक्ट असतात, मी जनरल सायन्स घेतलं तर मला किती सब्जेक्ट असतात आणि कोणते असतात, मी जर व्होकेशनलला गेलो तर मला कोणते सब्जेक्ट असतात आणि किती सब्जेक्ट असतात, कोणत्या सब्जेक्टचा अभ्यास केल्यानंतर मला माझ्या डिग्रीमध्ये त्याचा फायदा होणार आहे याचाही विचार तुम्ही करण्याची गरज आहे.
दुसरी जी आपली स्लाइड यानंतरची आहे पीपीटी आहे ती म्हणजे पीसीबी ग्रुप. पीसीबी ग्रुप मध्ये आपल्याला मेडिकल आणि बेसिक सायन्सेसचा विचार करावा लागतो. आता यामध्ये या स्लाइड मध्येच दिलेलं आहे किंवा पीपीटी मध्येच दिलेलं आहे की ही डिग्री फील्ड तुम्हाला घेताना सायन्सचा बी ग्रुप आहे आणि बी ग्रुप मध्ये तुम्ही पीसीएमबी घेऊन जाऊ शकता. यामध्ये खालचे जे दोन आहेत फार्म डी ही डॉक्टर ऑफ फार्मसी हा नवीन ट्रेंड आलेला आहे की ज्यामध्ये तुम्ही बीफार्म प्लस बीफार्म केल्यानंतर फार्म डी करू शकता आणि अतिशय सुंदर करिअर यामध्ये होऊ शकतं. पण खालच्या दोन्हींना मात्र मॅथ्स लागतं. म्हणजे तुम्हाला पीसीएमबी असणं गरजेचं आहे. म्हणजे नुसता बी ग्रुप घेऊन तुम्हाला फार्मसीला जाता येत नाही तर त्यामध्ये मॅथमॅटिक्स तुमचं असावं लागतं. आणि वरची जी करिअर आहेत त्यामध्ये मग एमबीबीएस असेल, बीडीएस असेल, बीएमएस आहे, बीएससी नर्सिंग आहे, बीपीटी आहे. तर यामध्ये मात्र तुम्हाला बायोलॉजी हा विषय आवडीचा असावा लागतो. त्यामध्ये तुम्हाला चांगलं अप्रोच असावा लागतो. म्हणजे या बी ग्रुपला जाताना 100 मार्काचा म्हणजे अधिक अभ्यास कुठला करायचा आहे तर 50% बायोलॉजीचा करायचा आहे आणि मग 25% तुम्हाला फिजिक्सचा करायचा आहे, 25% तुम्हाला मॅथ्सचा करायचा. तर अशा दृष्टीनं केमिस्ट्रीचा करायचा आहे. तर अशा दृष्टीनं तुम्हाला हा बी ग्रुप निवडावा लागतो आणि त्याची तुम्ही अधिक माहिती आतापासूनच घ्या म्हणजे तुम्हाला करिअर निवडताना याचा अतिशय चांगला उपयोग होईल. मला वाटतं याच्या खाली बी फार्मच्या खाली काहीतरी ऍग्रिकल्चर आहे मला वाटतं. सर क्लिक करा. येस गुड थँक्यू. बीएससी ऍग्रिकल्चर, बॅचलर ऑफ सायन्स इन ऍग्रिकल्चर हा परत खूप मोठा गो फॉर ग्रीन करिअर्स असं आपल्याला म्हणता येईल. इट इज अ व्हास्ट करिअर आणि आता तर ते कोविडमुळे आपल्याला कळून चुकलेलं आहे की यामध्ये करिअर करताना अतिशय अवाढव्य संधी या क्षेत्रामध्ये प्राप्त झालेल्या आहेत आणि तेही करिअर अतिशय सुंदर करिअर आहे. आपण ही ओझरती नजर सायन्स या फॅकल्टीवर टाकलेली आहे. सुरुवातीला जो विचार केला तो तुम्ही करायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून करिअर तुम्ही निवडायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मला जो वेळ दिलेला होता त्या वेळेमध्ये संपवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे कारण हा खूप मोठा विषय आहे. यातल्या एका विषयावर आपण तासन तास बोलू शकतो. उदाहरणार्थ मेडिकल फील्ड असेल तर मेडिकलवर आपल्याला तास 2 तास बोलावं लागेल. आर्ट्स असेल तर आर्ट्सवर तास 2 तास बोलावं लागेल. कॉमर्स असेल तर कॉमर्स मध्ये बोलावं लागेल. यातली एक गोष्ट घेतली ना बेसिक सायन्स तर नुसत्या बेसिक सायन्सवर आपल्याला बोलावं लागेल. पण काही हरकत नाही. आजचा जो आपला प्रयत्न आहे तो जुजबी ज्ञान घेण्यासाठीच आपण आज विचार करत आहोत आणि या विचारांचा तुम्ही अतिशय सखोल विचार करून पुढचा निर्णय घ्यावा असं मला वाटतं. या ठिकाणी मी जाता जाता एवढंच सांगेन की अतिशय चांगलं नियोजन परेश सरांनी केलं आणि मला या ठिकाणी विद्यार्थ्यांची संधी म्हणजे तुम्ही मला दिलीत विद्यार्थ्यांशी बोलण्याची आणि त्यांना मार्गदर्शन करण्याची त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांनी व्हिडिओ जर बंद असतील तर कृपया ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी ऑन करून सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा सर्वांसाठी. दॅट ब्युटिफुल. सर मनापासून आभार सर. तुमचा मौल्यवान वेळ, आय नो की तुम्ही बाहेर आहात आणि बाहेर असताना देखील तुमचा मौल्यवान वेळ तुम्ही आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी काढलात आणि विद्यार्थ्यांना मोलाचं सायन्स मध्ये करिअर करण्याच्या कुठल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत हे तुम्ही खूप खोलात जाऊन आणि खूप सुंदर पद्धतीने मांडतात. त्याच्यासाठी खरंच मनापासून आभार. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील, डाऊट्स असतील तर तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाकून ठेवा. त्याचं निराकरण आपण ऍट द एंड ऑफ द सेशन करणार आहोत. ओके. पण खूपच सुंदर. तुम्हाला सायन्स जर फॅसिनेट करणार असेल किंवा सायन्स बद्दलची ओढ असेल तर आपल्याला सरांनी त्यांच्या अनुभवातून आणि त्यांच्या मार्गदर्शनातून आपल्याला सांगितलेलं आहे की सायन्स मध्ये करिअर करताना कुठले अडथळे येणार आहेत आणि कसे ते पार पाडावे. तर खरंच मनापासून आभार सर. थँक्यू सर. थँक्यू. सो विद्यार्थी मित्रांनो, सायन्स नंतर उरलेले आपण 10 ते 15 मिनिटं अजून घेऊया. ओके. सर सायन्स हा एक मुद्दा झाला. सायन्स नंतर तर काही विद्यार्थी असे असू शकतील की सर आम्हाला कॉमर्स मध्ये पण करिअर करायचं आहे किंवा आमचा कॉमर्स कडे कल आहे, कॉमर्स बद्दलची थोडीशी माहिती द्या. सो यस, आय एम हिअर टू हेल्प यू. माय डिअर फ्रेंड, आय एम हिअर टू हेल्प यू. व्हाय कॉमर्स? कॉमर्स कोणी घ्यावं, कशासाठी घ्यावं, या सर्व गोष्टींबद्दलची आपण माहिती घेणार आहोत उरलेले 10 ते 15 मिनिटं. व्हाय कॉमर्स? कॉमर्स बेसिकली ज्या विद्यार्थ्यांना कॉम्पिटिशन फेस करायला आवडतं त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे.
विद्यार्थी मित्रांनो, कोणाकोणाला असं वाटतं की हो सर, आम्ही देखील कॉम्पिटिशन मध्ये आहोत आणि आम्हाला कॉम्पिटिशन फेस करायला आवडेल, कृपया थंब दाखवा. कोणाकोणाला कॉम्पिटिशन करायला आवडेल, थंब दाखवा. थँक्यू व्हेरी मच. दीपेश, साहिल, विजय, देवांश, प्रिया, व्हेरी गुड, दॅट्स ब्युटिफुल. सो हे मी का सांगू शकतो, बिकॉज माझं स्वतःचं करिअर मी कॉमर्स मधून केलेलं आहे. आय हॅव कम्प्लिटेड माय BMS, दॅट इज बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडी, अँड लेटर ऑन आय हॅव डन माय MBA, that is Master of Business Administrative, and currently from last 14 years I am working in corporate life. So कॉमर्स बद्दलचा एक थोडाफार अनुभव माझ्याकडे आहे, तो तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करीन. विद्यार्थी मित्रांनो, कॉमर्स सेकंड मोस्ट पॉप्युलर करिअर आहे. ऍज राईटली सेड बाय आवर सर, करिअरला खरं तर पॉप्युलर आपण करायचं असतं. मग आपण कुठलंही करिअर घेऊया आणि त्या करिअरला पॉप्युलर खरं तर आपण करायचं असतं. जर तुम्हाला नंबर्स बरोबर खेळायला आवडतं, जर तुम्हाला फिनान्स पैशामध्ये खेळायला आवडतं, जर तुम्हाला इकॉनॉमिक्स आवडतं, ओके, इकॉनॉमिक्स इन टर्म्स ऑफ व्हॉट, जर तुम्हाला मायक्रो इकॉनॉमिक्स, मॅक्रो इकॉनॉमिक्स, ही भारतीय अर्थव्यवस्था कशी चालते, ही भारतीय अर्थव्यवस्थेसोबत आपल्या घराची अर्थव्यवस्था कशी चालते, आपल्या समाजाची अर्थव्यवस्था कशी चालते, आणि थोडंसं आपण जर आय ओपनिंग केलं तरी जगाची अर्थव्यवस्था कशी चालते, हाऊ दिस एंटायर वर्ल्ड इकॉनॉमी रन, तुम्ही जर त्याच्याबद्दल क्युरियस असाल, तुम्हाला जर त्याच्याबद्दल क्युरिओसिटी असेल, तर विद्यार्थी मित्रांनो, कॉमर्स तुमची आतुरतेने वाट पाहते. हो, कॉमर्स तुमची आतुरतेने वाट पाहते. यस, इफ यू लाईक इकॉनॉमिक्स, इफ यू लाईक नंबर, इफ यू लाईक फिनान्स, कॉमर्स इज वेटिंग फॉर यू. अँड अलॉंग विथ दॅट, इफ यू रिअली वॉन्ट टू डू अ मॅनेजमेंट, तुम्हाला जर मॅनेजमेंट मध्ये करिअर करायचं असेल, एक्झाम्पल लाईक व्हॉट आय हॅव शेअर्ड विथ यू, आय हॅव डन माय MBA, अँड इफ मॅनेजमेंट इज फॅसिनेट विथ यू, इफ अकाउंट इज फॅसिनेट विथ यू, अकाउंट मध्ये कॅल्क्युलेशन आवडत असेल, थोडंसं डेबिट, क्रेडिट, बँकिंग, इन्शुरन्स वगैरे याच्याबद्दलचं थोडंसं जर क्युरिओसिटी असेल, तर कॉमर्स हे तुमची वाट पाहत आहे आणि लवकरच तुमचे रिझल्ट लागणार आहे. सरांनी आपल्याला ऑलरेडी सांगितलं. सो ज्यांना मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, ज्यांना इकॉनॉमिक्स मध्ये करिअर करायचं आहे, ज्यांना स्वतःचा बिझनेस टाकायचा आहे, ओके, विद्यार्थी मित्रांनो, कोणाकोणाची इच्छा आहे की सर आम्हाला ना दुसऱ्याच्या हाताखाली काम नाही करायचंय, सर आम्ही स्वतःचा बिझनेस काढणार, थंब दाखवा. कोणाकोणाला स्वतःचा बिझनेस काढायची इच्छा आहे? वा, दॅट्स रिअली ग्रेट. सो विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला स्वतःचा बिझनेस काढायचा असेल, तर बिझनेस बद्दलचं बऱ्यापैकी नॉलेज, बिझनेस काय असतं, 11वीला तिथून सुरुवात होते आणि MBA ला जाईपर्यंत तो बिझनेस एखादा कसा मॅनेज करायचा, लॉस मुव्हिंग बिझनेसला प्रॉफिट मध्ये कसं आणायचं, या सर्व स्ट्रॅटेजिकल अनालिसिस बद्दलचं नॉलेज आपल्याला कॉमर्स मध्ये विद्यार्थी मित्रांनी मिळतो. सो if you have a curiosity in finance, if you have a curiosity in economics, if you have a curiosity in entrepreneur, if you have a curiosity in insurance, commerce is waiting for you, my dear friend. So commerce ला जे फॅसिनेट करणाऱ्या या गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. ओके, गोइंग टू द नेक्स्ट. एक पासवर्ड तुम्हाला देणार आहे. सो जर नोटबुक असेल तर नोटबुक मध्ये फक्त पासवर्ड म्हणून हा शब्द लिहा सर्वांनी, असेल तर, नसेल तर तुमच्या ब्रेन मध्ये तुम्ही पासवर्ड हा शब्द लिहू शकता. तुमच्या ब्रेन मध्ये तुम्ही पासवर्ड हा शब्द लिहू शकता. इफ यू हॅव अ नोटबुक इन फ्रंट ऑफ यू, यू कॅन राईट डाउन पासवर्ड, or if you don't have a notebook in front of you, what you can do, you just need to write down that password in your brain. दोस्तों, अपने आजादी के सुवर्ण पंखों की एकमात्र चाबी है, अपने आजादी के सुवर्ण पंखों को खोलने की एकमात्र चाबी है, and that is what we call as education. And definitely commerce is waiting for you. कॉमर्स के दरवाजे हम लोग खोल रहे हैं दोस्तों. लेट्स मूव एंड टॉक अबाउट मोर डिटेल्स. आज मी राईटली सेड शेअर मार्केटमध्ये, ओके, मला आठवतं सर तुम्हीच मला गायडन्स केलेलं, साधारणतः आठवड्याभरापूर्वी या विषयावरती आपण बोलत होतो की परेश, ज्या गोष्टी आपल्याला मिळाल्या नाहीत त्या आपल्या विद्यार्थ्यांना मिळणं गरजेचं आहे. शेअर मार्केट, विद्यार्थी मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये जर बघितलं तर वॉरेन बफेट आज शेअर मार्केटचे गुरु म्हणून ओळखले जातात. शेअर मार्केट मध्ये आज जर आपल्या इंडियाबद्दल बघितलं तर राकेश झुंझुनवाला यांचं नाव आदराने घेतलं जातं. दमानिया, ज्यांना आपण डीमार्टचे ओनर असं बोलतो, यांचं नाव आपण प्रकर्षणानं घेतलं जातं. सर तुम्ही माईक थोडंसं ऑन केलेलं आहे. सर थोडंसं शेअर मार्केट बद्दल मला जे नॉलेज दिलेलं ते सर 1-2 मिनिटात जर तुम्ही विद्यार्थ्यांना देऊ शकाल सर, मला आवडेल. नाही, आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांचा अप्रोच असा असतो की सर्व्हिसच्या मागं पळतो आपण, म्हणजे आपण नोकरी केली पाहिजे आणि महिन्याचे मला पैसे मिळाले पाहिजेत, ते 8 दिवसामध्ये संपवून परत आपण महिनाभर वाट बघितली पाहिजे.
हा अप्रोच विद्यार्थ्यांनी बघणं गरजेचं आहे. शेअर मार्केटमध्ये तुम्ही रोज पैसे कमवू शकता. फक्त तुम्ही त्याचं टेक्निकल स्किल, फंडामेंटल स्किल शिकलं पाहिजे आणि ते अभ्यास करता करता शिकता येतं. मग अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी तो विचार करणं गरजेचं आहे. आणि हे न्यू ट्रेंड जे मार्केटमध्ये आहे तो काही ब्लॅक मार्केटिंग नाहीये, तो पूर्ण प्रॉफिटेबल आणि वाईट बिझनेस आहे. हे आपल्याला माहितच नसतं आणि आपण विचार काय करतो, घाबरतो, भीतो की माझे पैसे त्यात काय बुडतील का, कुठं जात नाहीत, काय नाहीत. आज त्यामध्ये परत म्युच्युअल फंड्स म्हणा किंवा इंट्राडे ट्रेडिंग आहे, ह्या सगळ्या गोष्टी, सगळ्या कंपन्या आपल्यात असतात. फक्त तुम्हाला त्याचा अभ्यास करणं गरजेचं असतं. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. सो विद्यार्थी मित्रांनो, यस, शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला फॅसिनेट करायची इच्छा असेल तर आपल्याकडे 2 डिपॉझिटरी सिस्टम्स आहेत, एनएसडीएल आणि सीडीएसएल. त्यांचे एक्झाम पास होऊन तुम्ही शेअर मार्केटमध्ये एजंट म्हणून काम करू शकतात, तुम्ही ब्रोकर म्हणून काम करू शकतात, सब ब्रोकर म्हणून काम करू शकतात, इन्व्हेस्टर म्हणून काम करू शकतात अँड सो ऑन. नक्की नॉलेज घ्या. सरांनी सांगितल्याप्रमाणे की महाराष्ट्रीयन फॅमिलीचा शेअर मार्केट बद्दलचा एक गैरसमज आहे. ओके, पण तो गैरसमज आपण जसं सर आपल्याला बोलले की नाही, गुजराती फॅमिली बऱ्यापैकी इन्व्हेस्ट करते शेअर मार्केटमध्ये, आपण का नाही? जरी आतापासूनच नॉलेज घ्यायला सुरुवात केलं ना तर बिलिव्हर्स, आमच्यावरती विश्वास ठेवा, येणाऱ्या 5 वर्षात तुम्ही शेअर मार्केट बद्दलचं बऱ्यापैकी नॉलेज घेऊ शकतात. आणि कॉमर्स मध्ये शेअर मार्केट बद्दलची बऱ्यापैकी माहिती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मिळते. एक स्पेशल सब्जेक्ट असतो, त्याला आपण बोलूया सेक्रेटरियल प्रॅक्टिस. 11वी आणि 12वी दोघांनाही असतो. त्याच्यानंतर कंपनी सेक्रेटरी म्हणून पुढे त्याला कंटिन्यू करता येतं. थोडक्यात माहिती देतो, सेक्रेटरियल प्रॅक्टिस मध्ये शेअर मार्केट बद्दलची 12वीचं स्पेशली आपण जर सिलेबस पाहिलं तर पूर्णपणे सेक्रेटरियल प्रॅक्टिस, कॉर्पोरेटला पैसे कुठून गोळा करायचे, कॉर्पोरेटने तो फंड कसा युज करायचा, स्टॉक मार्केट काय असतं, सेबी काय असतं, दॅट इज सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया काय असतं, आपल्या इंडियाचं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज काय आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज काय आहे, ओके, एनएसडीएल दॅट इज नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड काय आहे, सीडीएसएल सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड काय आहे, या सर्व गोष्टींचं नॉलेज आपल्याला 12वी कॉमर्स मध्ये मिळणार आहे. स्पेशली एसपी हा सब्जेक्ट त्याच्यासाठीच आहे, शेअर मार्केट बद्दलचं नॉलेज घेण्यासाठी. नो डाऊट दुसरा सब्जेक्ट आहे जो म्हणजे ओसी, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स, आणि त्याचं नाव बदलून आता ओसीएम केलेलं आहे, दॅट इज ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्लॅनिंग करायला आवडतं, तुम्हाला ऑर्गनायझिंग करायला आवडतं, तुम्हाला डायरेक्टिंग, कंट्रोलिंग, कोऑर्डिनेटिंग, स्टाफिंग, लिडरशिप क्वालिटी, या सर्व क्वालिटीज जर तुम्हाला कुठेतरी असं वाटत असेल की लहानपणापासून या क्वालिटीज आहेत, स्पेशली मुलींना या क्वालिटी हळूहळू येत राहतात, कारण घर मॅनेज करायच्या सवयी त्यांना लहानपणापासून येत असतात. स्पेशली मॅनेजमेंटच्या गोष्टी त्यांच्याकडे प्रकर्षाने जाणवतात अलॉंग विथ बॉयज. सो विद्यार्थी मित्रांनो, ओसीएम ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट तुमच्यासाठी आहे आणि कॉमर्सचे दरवाजे तुमच्याकडे ओपन आहेत. डिझायर टू बिझनेसमॅन, जसं आपण मगाशी बघितलं की आपल्याला बिझनेसमॅन व्हायची इच्छा असेल तर कॉमर्स मध्ये 11th पासून ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत प्रत्येक लेसन तुम्हाला बिझनेसच्या दृष्टिकोनातून विचार करायला भाग पाडतो, जो बालपणापासून आपल्याला कदाचित धडे दिलेले नसतात. ऍज राईटली सेड बाय सर ओनली, आपल्या महाराष्ट्रीयन फॅमिलीचा काय प्रॉब्लेम आहे की आपल्याला नॉर्मली लहानपणापासून आपला जन्म हा जॉब करण्यासाठी झालेला आहे. ही बिलीफ सिस्टम आपल्याला घडवली जाते. काही अंशी ही बिलीफ सिस्टम हळूहळू बदलते आणि कॉमर्स मध्ये आल्यावरती माझी ही बिलीफ सिस्टम स्वतःहून बदललेली आहे की नाही, आपला जन्म एक बिझनेस एंटरप्रेन्युअर म्हणून सुरुवात झालेला आहे आणि डेफिनेटली आपण महाराष्ट्रीयन फॅमिलीमध्ये जन्माला जरी असलो तरी आपण बिझनेसमॅन होऊ शकतो. ते रक्त आपण हळूहळू आपल्या शरीरामध्ये घालू शकतो. अँड दॅट इज व्हॉट कॉमर्स इज ऑल फॉर यू. कोणाकोणाला प्रॉफिट आवडतो? माझा थेट प्रश्न आहे की प्रॉफिट कोणाकोणाला आवडेल? नोकरीच्या ऐवजी, सॅलरीच्या ऐवजी स्वतःला प्रॉफिट कोणाकोणाला आवडेल की सर वी आर ऑल्सो गोइंग टू अर्न प्रॉफिट. आम्हाला मुकेश अंबानी बनायचं आहे, आम्हाला धीरूभाई अंबानी बनायचं आहे, आम्हाला मार्क झुकरबर्ग बनायचं आहे. आणि तुमचं फेवरेट एलॉन मस्क, तुमचं फेवरेट मार्क झुकरबर्ग, तुमचं फेवरेट बिल गेट, तुमचं फेवरेट इंडियाचे एंटरप्रेन्युअर रतन टाटाजींसारखं कोणाकोणाला आवडेल? थँक्यू व्हेरी मच. विद्यार्थी मित्रांनो, मगाशी बोललो ना, रिस्क घ्यायची जी ॲबिलिटी आहे, जसा प्रॉफिट वाट पाहतोय तसा लॉस देखील वाट पाहणार आहे बरं का. हे प्रकर्षाने लक्षात ठेवूया. आणि प्रॉफिट आणि लॉस याचं जे गणित आहे, हे गणित मॅनेज करायला आपल्याला शिकवतं ते म्हणजे कॉमर्स. आणि इथेच रिस्क टेकिंगचा विद्यार्थी मित्रांनो बिझनेस आहे. शेवटचा पर्याय जो बिझनेस मध्ये आहे, ई बिझनेस. तुम्ही सर्वांनी नाव ऐकलंच असेल, अमेझॉन अपनी दुकान है भाई, अपनी दुकान. अमेझॉन कोणी कोणी नाव ऐकलं अमेझॉनचं? थंब दाखवा. थँक्यू व्हेरी मच. ओके, साधा प्रश्न तुम्हाला जो जिंकेल
त्याच्यासाठी काहीतरी स्पेशल गिफ्ट असेल. अमेझॉनचे ओनर कोण आहेत? चॅटबॉक्स मध्ये तुम्ही रिप्लाय देऊ शकता. अमेझॉनचे ओनर कोण आहेत? कम ऑन, यू कॅन रिप्लाय इन चॅट बॉक्स. हु इज द ओनर ऑफ अमेझॉन? दॅट्स रिअली ग्रेट. Come on, come on, come on, come on. Very good. Vaishnav, you are the first one who has given the action, and Jeff Bezos. Okay, that's beautiful. वैष्णव साठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. सर्वांनी विद्यार्थी मित्रांनो व्हर्च्युअल टाळ्या देखील तुम्ही वाजवू शकतात. वैष्णव आपला मित्र आहे. थँक्यू व्हेरी मच. जेफ बेजॉस. 3 महिन्यापूर्वी जेफ बेजॉस वॉज द रिचेस्ट पर्सन इन द वर्ल्ड. आणि त्यांनी कशापासून रिचेस्ट सुरुवात केली माहितीये का? एक छोटस त्यांच्या घरात ई बिझनेस पुस्तकं विकायची कंपनी सुरुवात केली. आणि आज आपण आपल्याला प्रत्येक हवी असणारी गोष्ट स्पेशली कोविडच्या कालावधीमध्ये आपण हे शिकलेलो आहोत. ई कॉमर्स, दॅट इज अमेझॉनच्या मदतीने मागतो. ओके, आणि आज त्याला ओव्हरटेक करून एलॉन मस्क गेलेले आहेत, रिचेस्ट पर्सन आहेत. कसे गेले? टेस्ला, स्पेसएक्स, टेस्ला आणि स्पेसएक्स या 2 कंपन्यांच्या माध्यमातून ते रिचेस्ट झाले. अच्छा, ह्याच्या मागचं गणित काय होतं? ह्याच्या मागचं गणित होतं आंत्रप्रिन्युअरशिप, ई बिझनेस. ओके, ते ब्रेन आहे ना, ते ब्रेन रिस्क टेकर होतं. आणि जर तुमचं ब्रेन देखील रिस्क टेकर आहे, तुम्हाला देखील रिस्क घ्यायला आवडते. सो विद्यार्थी मित्रांनो यस, तुम्हाला कॉमर्स नक्की आवडेल. ओके, अँड मग कॉमर्स मध्ये कुठल्या करिअरच्या संधी आहेत? फटकन एक झलक मारून घेऊया. हे ऍक्च्युअली 12वी नंतरच्या करिअरच्या संधी आहेत, पण आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपण फटकन एक झलक मारून घेऊया की 12वी कॉमर्स नंतर आपण काय काय करू शकतो. सो तुमच्याकडे बीकॉम आहे, दॅट इज बॅचलर इन अकाउंटिंग अँड फिनान्स. तुमच्याकडे प्लेन बीकॉम याला बोलतो. बीबीए, दॅट इज बॅचलर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह. माझं ग्रॅज्युएशन देखील मी बीबीए, दॅट इज बॅचलर इन मॅनेजमेंट स्टडी मध्ये केलं. तुम्हाला जर अकाउंट आवडलं तर तुम्ही बॅचलर इन अकाउंट अँड फिनान्स करू शकता. तुम्हाला स्पेशली गर्ल्सला, ओके, गर्ल्सला जर बँकिंग आणि इन्शुरन्स ऑफिसवाला जॉब पाहिजे, सूटबूटवाला ऑफिसमध्ये जाणार, ओके, मॅनेजर सारखी ड्युटी करणार, बँकिंग आणि इन्शुरन्स मध्ये तुम्ही करिअर करू शकता. मास मीडिया सारखं क्षेत्र आहे. मास मीडिया देखील म्हणजे याच्यामध्ये अनेक वेगवेगळे क्षेत्र आहेत, जे डिटेल्स आपण एक वेगळे वेबिनार त्याच्याबद्दल लावून बोलूया. सो ओव्हरऑल जर पाहिलं तर 5 डिग्री ट्रेंड आहेत. बीकॉम, बीबीए, बॅफ, बीबीआय, बीएमएम, दॅट इज मास मीडिया. आणि याच्या व्यतिरिक्त काही सेल्फ फिनान्सिंग कोर्स आहेत जे आपण फटकन एक नजर मारून घेऊया. ओके, कॉमर्स मधली सर्वात मोठी डिग्री ते म्हणजे चार्टेड अकाउंटंट. कोणी चार्टेड अकाउंटंट हा शब्द ऐकलेला आहे? थंब दाखवा. चार्टेड अकाउंटंट कॉमर्स मधली सर्वात मोठी डिग्री. तुम्ही लोकांचे बिझनेस मॅनेज करायचं, त्यांचं अकाउंट मॅनेज करायचं आणि लोक तुम्हाला पैसे देणार आणि हवी असलेली फीज लोक तुम्हाला देणार. दॅट इज व्हॉट वी कॉल्ड ॲज अ चार्टेड अकाउंटंट. कॉमर्स मधली सर्वात मोठी डिग्री. त्याच्यासोबत कॉमर्स मधली सर्वात मोठी आजच्या घडीला पॉप्युलर असणारी डिग्री ती म्हणजे कंपनी सेक्रेटरीची डिग्री आहे. त्याच्यासोबत हे सर्व सेल्फ फिनान्स कोर्स आहेत. नक्की आपण एक पर्टिक्युलर सेल्फ फिनान्स कोर्स बद्दल देखील आपण एक वेबिनार लावू शकतो. म्हणजे तास 1.5 तास आपण या विषयावरती बोलू शकतो. थोडक्यात डोळ्या खालून घालून घेऊया की आपण 12वी नंतर किंवा ग्रॅज्युएशन नंतर या सर्व आपण सेल्फ फिनान्सच्या डिग्रीज घेऊ शकतो. कॉस्ट अँड अकाउंटिंग आहे, सर्टिफाईड फिनान्शियल अनालिस्ट आहे, सर्टिफाईड इन्व्हेस्टमेंट बँकर आहे, सर्टिफाईड स्टॉक ब्रोकर. जसं मी तुम्हाला मगाशी बोललो, ज्या आपल्या डिपॉझिटरी सिस्टम आहेत NSDL आणि CDSL यांच्या माध्यमातून यांचे कोर्सेस होतात. सर्टिफाईड स्टॉक ब्रोकर आपण होऊ शकतो. सो हे सेल्फ फिनान्स कोर्स आहेत जे आपण कॉमर्स मध्ये घेऊ शकतो आणि या सेल्फ फिनान्स कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो आपण करिअर करू शकतो. अँड व्हेरी इम्पॉर्टंट, आपण कॉमर्स का घ्यावं आर्ट्सकडे वळायच्या अगोदर एक वाक्यात सांगतो की कॉमर्स का घ्यावं. तुम्ही चार्टेड अकाउंटंट व्हा, तुम्ही CS व्हा, तुम्ही CFO व्हा, तुम्ही बीकॉम करा, BMS करा, बॅफ करा, BBI करा. जर एकदा ते बिझनेसचं रक्त, कम ऑन, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट फॉर यू माय डिअर फ्रेंड. एकदा का जर बिझनेसचं रक्त आपण आपल्या ब्लड मध्ये टाकून घेतलं आणि जर आपण बिझनेसमॅन झालो तर असे हजारो चार्टेड अकाउंटंट आपण आपल्या कंपनीमध्ये ठेवू शकतो. कॉमर्स मध्ये ते गट्स आहेत. बिझनेस एंटरप्रेन्युअर्स मध्ये ते गट्स आहेत की आपण कॉमर्स मध्ये जाऊन हे सर्व करिअर करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, शेवटची एक 2 मिनिटात झलक घेऊया. आर्ट्स बेसिकली कोणी करावं तर आर्ट्स आजकाल हाय डिमांड मध्ये आहे. जसं सरांनी मगाशी सेंट झेवियर्स कॉलेजचं एक्झाम्पल घेतलं. तुम्हाला IPS ऑफिसर व्हायचं असेल, IAS ऑफिसर व्हायचं असेल, गव्हर्नमेंट ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जायचं असेल, जर्नलिझम व्हायचं असेल, तुमच्यामध्ये काहीतरी क्रिएटिव्हिटी आहे, ओके, तुम्ही आर्ट डायरेक्टर आहात किंवा तुमच्यामध्ये काही आर्टिस्ट वाली कला आहे, क्रिटिकल थिंकिंगची ॲबिलिटी आहे, थोडंसं टेक्नोसेव्हियंट आहात, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आर्ट घेऊ शकता आणि आर्ट्स मध्ये देखील करिअर होतं.
विद्यार्थी मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांचा हा गैरसमज आहे की 40% 50% यांनी आर्ट्स मध्ये जावं. नो 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 नो, हे चुकीचं आहे. 90-95% वाले देखील विद्यार्थी आर्ट्स मध्ये करिअर निवडू शकतात आणि आर्ट्स मध्ये खूप सुंदर करिअर करू शकतात. स्पेशली IAS ऑफिसर, IPS ऑफिसर, इकॉनॉमिक्स, ओके, याच्यामध्ये तुम्ही खूप सुंदर करिअर करू शकतात अलॉंग विथ युअर आर्ट. सो आर्ट्स मधलं आपण जस्ट थोडक्यात नॉलेज घेऊया. जे क्रिएटिव्ह आहेत, ओके, ज्यांना ह्युमॅनिटी बद्दलचं थोडंसं नॉलेज आहे किंवा सोशल नॉलेज आहे, हिस्ट्री आवडतं, इकॉनॉमिक्स आवडतं, जर्नलिझम मध्ये जायचंय, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस मध्ये जायचंय, इंडियन पोलीस सर्व्हिस मध्ये जायचंय, त्यांच्यासाठी आर्टचे दरवाजे खुलवू शकतात विद्यार्थी मित्रांनो. आणि असं बिलकुल नाही की 40% वाल्यांनीच आर्ट्स मध्ये जावं, 90% वाले देखील आर्ट्स मध्ये जातात. हा इतिहास आहे, जर तुम्हाला त्याची खरंच क्रिएटिव्हिटीची तुमची आवड असेल तर. सो दॅट इज व्हॉट ऑल अबाउट आर्ट्स. सो शेवटचे 5 ते 10 मिनिटं आपण घेऊया. ओके, आर्ट्स मध्ये विविध करिअर संधी आहेत. जसं तुम्ही मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये जाऊ शकतात, लॉ करू शकतात, टुरिझम बिझनेस मध्ये जाऊ शकतात, मीडिया बिझनेस मध्ये जाऊ शकतात, इकॉनॉमिक्स मध्ये जाऊ शकतात. हे जस्ट आपण थोडक्यात पाहतोय, थोडक्यात. हे सर्व करिअर 12वी नंतरचं आहे, त्याच्यामुळे आपण डिटेल्स ह्याच्यामध्ये नको जाऊया. डिझाईन मध्ये जायचं असेल, डिजिटल मार्केटिंग मध्ये जायचं असेल आणि नो डाऊट टीचिंग प्रोफेशन मध्ये जायचं असेल तर तुम्ही आर्ट्स निवडू शकतात. सो विद्यार्थी मित्रांनो, याच्यासाठी आपण वेगळा वेबिनार लावू शकतो. ओके, एक शेवटचा ऑप्शन आहे करिअरचा, जो मी पुन्हा घाडगे सरांकडे सुपूर्द करतो की कॉमर्स सायन्स आर्ट्स नंतर असे अनेक गोष्टी आहेत जे घाडगे सरांनी सुरुवातीला आपल्याला सांगितल्या. त्याच्यावरती आपण प्रकर्षाने फोकस करूया आणि आपल्या वेबिनारला आपण एंड करणार आहोत. ओव्हर टू यू सर. थँक्यू सर. ही जी आपली पीपीटी आहे, या पीपीटी मध्ये तुम्ही पाहताय की PPIC असं लिहिलेलं आफ्टर 10. त्यातला पहिला पी आहे तो पॉलिटेक्निक आहे. ज्या पॉलिटेक्निक मध्ये 2 प्रकारचे पॉलिटेक्निक असतात, एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक आणि प्रायव्हेट पॉलिटेक्निक, ऑटोनॉमस पॉलिटेक्निक. विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटेक्निकला जाताना 10वी नंतर तुम्हाला पॉलिटेक्निकला जाता येतं. ऑलरेडी त्याचं ब्राउचर आलेलं आहे, ऑलरेडी त्याची माहिती आलेली आहे, लिंक आलेली आहे. तुम्हाला हवे असेल तर आपल्याला पाठवता येईल. परंतु पॉलिटेक्निकच्या प्रवेशा संदर्भात रिझल्ट लागण्यापूर्वीच शासनानं सगळ्या गोष्टी डिक्लेअर केल्या आहेत, त्याचा GR आलेला आहे, प्रवेश प्रक्रिया जाहीर झालेली आहे. आता यामध्ये 2 भाग आहेत की एक पॉलिटेक्निक जे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक असतं, त्याचं मेरिट गव्हर्नमेंटच्या नॉर्म्सनुसार लागतं, तुम्हाला जाता येतं. काही ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत, उदाहरणार्थ VCTI सारखं तुम्हाला पर्सनली त्या कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घ्यावा लागतो. आणि काही प्रायव्हेट कॉलेजेस असतात. तर अशा पद्धतीनं पॉलिटेक्निक 10वी नंतर 3 वर्षाची डिग्री कोर्स असते, जे टेक्निकलला जाणार असतात, जे इंजिनिअरिंगला जायचं असतं त्यांना. परंतु इंजिनिअरिंग BTech प्लस MTech करत असताना 12वीची 2 वर्ष, डिग्रीची 4 वर्ष, त्याच्यानंतर PGची 2 वर्ष, म्हणजे 4 आणि 4 8 वर्ष आपल्याला घालवायची नसतील आणि आपल्याला लवकर जॉब हवा असेल तर विद्यार्थी पॉलिटेक्निकला जातात. आणि पॉलिटेक्निक करून जर समजा पुढे शिकायचं असलं तरी तुम्हाला इंजिनिअरिंगला पॉलिटेक्निक केल्यानंतर 2nd इयरला प्रवेश मिळतो. फक्त पॉलिटेक्निकला गेल्यानंतर तुम्ही चांगला अभ्यास करावा लागतो. याचं कारण असं की तुम्हाला इंजिनिअरिंगचं मॅथमॅटिक्स सुरुवात होतोय आणि इंजिनिअरिंगची मॅथमॅटिक्स पॉलिटेक्निकला असल्यामुळं 10वीचं मॅथमॅटिक्स आणि ते मॅथमॅटिक्स थोडं कठीण जातं. आणि म्हणून तुम्ही जर डिप्लोमाला जाणार असाल तर जर तुमचं गणित चांगलं असेल तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करायला काय हरकत नाही, पॉलिटेक्निकला प्रवेश घेऊ शकता. दुसरा 10वी नंतरचा ट्रेंड आहे तो म्हणजे ITI हे काही साधारण नाहीये, ते सुद्धा असाधारण आहे. म्हणजे आज आपण पाहतो की आपल्याला इंजिनियर्स भरपूर मिळतात, परंतु आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिकल फिटिंग करायचं असेल तर इलेक्ट्रिशियन आपल्याला लवकर मिळत नाहीत. आणि मग तो त्याच्या पॉइंट्स नुसार डिमांड करतो की 1,500 रुपये द्या, 2,000 रुपये द्या, आणि तो महिन्याचे एक इंजिनियर कमवत नाही. इतका मोठ्या प्रमाणात आज प्लंबर्स, फिटर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, मेकॅनिकल्स आहेत. तर अशा पद्धतीनं तोही ज्यांना लवकर अर्निंग करायचं असतं त्यांच्यासाठी हे सोर्सेस अतिशय महत्वाचे आहेत. त्यानंतर पॅरामेडिकल कोर्सेस जे आहेत ते तर प्रचंड प्रमाणात आहेत. तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलला जा, प्रायव्हेट हॉस्पिटलला जा, त्यांची लिस्ट बघा, त्यांना जे काही लोक लागतात ते त्यांच्या हॉस्पिटलमध्येच त्यांना ट्रेनिंग दिलं जास्त असेल. मग तुम्ही KM हॉस्पिटलला पहा, अशी जी काही प्रायव्हेट हॉस्पिटल्स तुमच्या आजूबाजूला आहेत तर ते तुम्हाला विशिष्ट डिग्री देतात, कामाला ठेवतात, डिग्रीही देतात. आणि असे पॅरामेडिकल सर्टिफाईड कोर्सेस तुम्ही करू शकता. आणि चौथा या ठिकाणी जो मुद्दा दिलाय तो कम्प्युटर बेस्ड.
ते तर अगदी तुम्ही 10वी पासून सुरुवात करू शकता, डीटीपी पासून ते तुम्ही अगदी वेब डिझायनिंगचे कोर्सेस असतील, शॉर्ट टर्म कोर्सेस असतील, लॉंग टर्म कोर्सेस असतील, तर अशा प्रकारचे इन्स्टिट्यूट बाहेर कम्प्युटरच्या ज्या ऑथेंटिक आहेत, रेकग्नाइज इन्स्टिट्यूट आहेत, फक्त त्यामध्ये प्रॉपर रेकग्नायझेशन बघून आपल्याला प्रवेश घ्यावा लागतो सर्टिफाईड कोर्सेस करत असताना. नाहीतर अनेक अशा बी काही इन्स्टिट्यूट असतात की आपल्याला त्यांचे नॉर्म्स माहीत नसतात आणि मग डिग्री घेतल्यानंतर आपल्याला पश्चाताप होण्याची शक्यता असते. तर अशा या ज्या काही सर्टिफाईड कोर्सेस आहेत त्याही दृष्टीनं तुम्ही प्रयत्न करू शकता. एवढंच नाही तर याच्या व्यतिरिक्त बी अनेक गोष्टी तुम्हाला 10वी नंतर करता येतील, त्याचाही तुम्ही जरूर विचार करावा असं मला वाटतंय. आपल्याला 1 तास वेळ अवेलेबल होता, परंतु या ठिकाणी आपण जवळजवळ 1.5 तास वेळेत सुरू करून आपण जवळजवळ 1.5 तास या ठिकाणी डिस्कस करत आहोत. तर मी इथं थांबतो. पुनश्च एकदा संधी दिल्याबद्दल धन्यवाद देतो आणि जय हिंद. ओव्हर टू परेश सर. थँक्यू सर, थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा 1 मिनिट घेऊया का? हा 1 मिनिट सर्वात महत्वाचा आहे आणि मुद्दामून शेवटपर्यंत आपण थांबलेलो. तुम्हाला करिअर बद्दलच्या छोट्या छोट्या म्हणजे 10-10 मिनिटाचे व्हिडिओ, 15-15 मिनिटाचे व्हिडिओ तुमच्या आवडीनुसार. ओके, आपले जे कॉन्सलर आहेत जयंत घाडगे सर, ओके, विद्यार्थी मित्रांनो ऑलरेडी त्याच्यावरती काम करतायत आणि अनेक म्हणजे प्रचंड प्रचंड असा अनुभव आपला घाडगे सरांचा आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून ते तुमच्यापर्यंत येणार आहेत. आता तुम्हाला सर्वांना चॅट बॉक्स मध्ये लिंक टाकतोय बघा. ओके, सर्वांनी आत्ताच्या आत्ता या युट्यूब लिंकला जाऊन सर्वांनी सबस्क्राईब करा. सबस्क्राईब का करावं? कारण भविष्यात करिअर मध्ये तुम्ही जिथे जिथे अडथळा, जिथे जिथे करिअर मध्ये अडथळा येईल विद्यार्थी मित्रांनो, हाच एकमेव युट्यूब चॅनल असेल आपल्या घाडगे सरांचा जो तुम्हाला गायडन्स करेल. ओके, सो विद्यार्थी मित्रांनो पटकन चॅट बॉक्स मध्ये जा. चॅट बॉक्स मध्ये एक लिंक टाकलेली आहे बघा. चॅट बॉक्स मध्ये सर्वांना एक लिंक आलेली आहे. सर्वांनी जाऊन युट्यूब लिंकला चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिकडे बेलचा आयकॉन असेल त्या बेलच्या आयकॉनवरती क्लिक करा. कारण करिअर बद्दलचे छोटे छोटे जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला सर्वांना विद्यार्थी मित्रांनो त्या चॅनलवरती मिळणार आहेत. आणि हा सुंदरचा चॅनल, हा सुंदरचा उपक्रम घाडगे सरांच्या मदतीने आपण करत आहोत आणि पूर्ण याच्यावरती तुम्हाला घाडगे सरांचेच व्हिडिओ भेटतील जे शॉर्ट आणि स्वीट मध्ये असतील. सो तुम्हाला कुठेही 1-1, 1.5 तास पूर्ण व्हिडिओ पाहायची गरज नाही लागणार. 10 ते 15 मिनिटं तुम्हाला एखाद्या टॉपिक बद्दलची नॉलेज जरूर मिळेल. आजच्या या वेबिनार मध्ये आदरणीय सुरेश घाडगे सर यांनी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे 10वी नंतर आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कोणती फॅकल्टी निवडायची, त्यासाठी आपल्यामध्ये कोणत्या प्रकारचे गुण असले पाहिजेत, कोणती कौशल्य असली पाहिजेत, त्यासाठी आपण काय काय केले पाहिजे, येणाऱ्या अडचणीची अगोदर पूर्ण माहिती घेतली पाहिजे, या सर्वांबद्दल त्यांनी सविस्तर असं या ठिकाणी या वेबिनार मध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. तसेच परेश सर यांनी देखील कॉमर्स या शाखेबद्दल वेळ कमी होता पण त्या वेळात देखील अतिशय सुंदर प्रकारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. तर शाळा आणि संस्थेच्या वतीने मी सुरेश घाडगे सर आणि परेश सर या दोघांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि या वेबिनारला उपस्थित असणारे मुख्याध्यापक आदरणीय वाघमारे सर, आसावरी मॅडम, इतर इंग्रजी माध्यमाचे शिक्षक आणि सर्व विद्यार्थी, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि घाडगे सर यांच्या संमतीने आजचं वेबिनार या ठिकाणी समाप्त होत आहे असं मी जाहीर करतो.